नमस्कार. मी वैद्य तेजस्विनी समीर भाले. प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक आणि प्रकृती आयुर्वेद अकॅडमी यांच्या वतीनं मी यावर्षी नवरात्री निमित्त हे 8-9 दिवसांचे वेगवेगळ्या स्त्री शक्तीबरोबर वेगवेगळ्या विषयात त्यांच्या ज्या काही एक्सपर्टीज आहेत त्याच्यातले त्यांचे अनुभव व त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं म्हणून ही एक लेक्चर सीरीज अरेंज केली आहे. आज आपल्या लेक्चरचा 6वा दिवस आहे आपल्या सेशनचा आणि सांगायला आनंद होतोय की अगदी माझ्या क्षेत्रातले माझे गुरुवर्य असे डॉक्टर भारती लेले या आज आपल्या सेशनसाठी उपस्थित आहेत. तो सर्वात प्रथम डॉक्टर भारती लेले मावशी मी तुमचं स्वागत करते आणि तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही आजच्या सेशनला येण्याची तयारी दर्शवली आणि सर्वांसाठी मार्गदर्शन करायला तुम्ही इथे आज उपस्थित राहिलात. तो आजची सुरुवात जी आहे की सगळ्यात महत्वाचा विषय जो येतो तो म्हणजे आरोग्याचा. तो आपण इतके दिवस जे काही सेशन्स केले त्यातनं वेगवेगळ्या विषयामध्ये माहिती मिळवली आहे, की कायदे काय आहेत स्त्रियांसाठी, स्त्रियांनी गुंतवणूक कशी करावी, स्त्रियांचा आहार कसा असावा. स्त्री म्हणूया पण एक स्त्री हे सिम्बॉल आहे. ऑफकोर्स स्त्री म्हटलं की सगळं कुटुंब येतं. त्यामुळे हा सगळा विषय सगळ्या कुटुंबासाठीच होता. तो आहाराचं मार्गदर्शन केलेलं. त्यानंतर मानस उपचार तज्ञ जे आल्या होत्या त्यांनी आपल्याला काही वेगवेगळ्या टॅक्ट सांगितल्या, की कसं आपलं मानसिक आरोग्यही आपण व्यवस्थित ठेवावं आणि कुठे त्याची चूक जर घडत असेल तर पटकन त्या उपचारासाठी पुढे यावं. सो अशा प्रकारचे आपले आतापर्यंतचे सेशन्स झालेले आहेत. आता आपला आजचा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे आहार. स्त्रीरोग आणि त्याच्या वतीने येणारं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं त्याचं सगळं अतिशय काश्यप संहिता म्हणून आयुर्वेदामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण स्त्री रोगाबद्दल वर्णन केलंय. त्याच्यामध्ये वेगवेगळे आजार आहेत, त्यांची चिकित्सा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली लाईफस्टाईल. दॅट इज ही कशी असावी आणि त्यानुसार आज आपल्याला मार्गदर्शन करायला डॉक्टर भारती लेले आज इथे आलेले आहेत. सो आजच्या सेशनची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे देवीची प्रार्थना करून करूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सो आजच्या वक्त्या ज्या आहेत डॉक्टर भारती लेले यांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. मी जसं म्हटलं तसं माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत. माझ्या BMSच्या अभ्यासामध्ये त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलेलं होतं आणि मी त्यांच्याकडे जाऊन अभ्यास करायचे. त्यांचं स्त्री रोगामध्ये अतिशय त्यांचा हातखंडा आहे आणि त्याची प्रॅक्टिस त्या गेले 40 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये पुण्यात करत आहेत. पुण्यामध्येच त्यांचं कार्य मर्यादित आहेत का? तर अजिबात नाही. त्यांनी विविध देशांमध्ये अगदी जगभरातल्या अनेक देशांमध्ये जाऊन आयुर्वेदाचं शिक्षण दिलेलं आहे. तिथल्या लोकांना आयुर्वेद शिकवलाय आणि नुसतं शिकवला नाही तर नक्कीच ती लोकं तो आयुर्वेद जोपासतायत. फक्त भारतीय नाही तर परदेशीय लोकांनाही त्यांनी आयुर्वेदाचं ज्ञान दिलेलं आहे. आणि त्या स्वतः चिकित्सक आहेत त्यामुळे नक्कीच क्लिनिकल नॉलेज आणि पूर्ण संहिता आमचा अभ्यास हा त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे. सो मी आता त्यांची स्वतःची प्रॅक्टिस कर्वेनगर भागामध्ये आहे आणि डॉक्टर अविनाश लेले हे त्यांचे पती असे दोघं मिळूनही तिथे एक हॉस्पिटल त्यांचं गायनिक हॉस्पिटल सुद्धा होतं की जे सर्जन आहेत आणि डॉक्टर भारती या स्त्रीरोग तज्ञ आहेत. तो त्यांचा इतक्या वर्षांचा हा प्रवास आहे आणि जसं म्हटलं 40 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस झाली आहे त्यामुळे अनुभव प्रचंड आहे. सो आता त्या अनुभवाचंच ते नॉलेज त्याचे जे काही शेअरिंग आपल्याच बरोबर करणार आहेत की जेणेकरून आपल्यालाही या गोष्टींची माहिती व्हावी आणि आपण कुठे चुकत असू तर आपण तिथे बरोबर आपली लाईफस्टाईल करावी किंवा वैद्याची भेट घ्यावी आणि स्वतःसाठी पहिल्यांदा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करावी. सो मी विनंती करते डॉक्टर भारती लेले यांना की तुम्ही आजच्या सेशनची सुरुवात करा. धन्यवाद डॉक्टर. सर्वप्रथम डॉक्टर तेजस्विनी भाले आणि डॉक्टर समीर भाले यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते की त्यांनी मला इथे आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. तेजस्विनीला मी ती लहान असल्यापासून ओळखते आणि तिचा हा धडपड्या स्वभाव आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतो आणि अशीच तिला उत्तरोत्तर तिची प्रगती हो असा आशीर्वादही देते. तर आपण आपल्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया.
तर आजच्या व्याख्यानाचा विषय आता तिने स्पष्ट केलाच आहे की स्त्रीच्या ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्थेचा थोडक्यात आपण परामर्श घेणार आहोत. अर्थातच ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे आता तिने वर्णन केलं, काश्यप संहिता, सुश्रुत संहिता, चरक संहिता, अष्टांग हृदय आणि प्रत्यक्षात येणारे आपले अनुभव, असं सगळ्यांचा आपण परामर्श थोडक्यात घेणार आहोत. तर सुरू करते. ह्या 6व्या माळेला माझा तुम्हा सर्व स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती सगळे जे कोण ऐकतायत त्यांना माझा मनपूर्वक नमस्कार आहे. तर मनुस्मृतीतलं एक वचन मला आता आठवलं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. तर स्त्रीला वैदिक काळापासूनच आपण बघतोय की स्त्रीला हे महत्व दिलं गेलेलं आहे, स्त्रीचा आदर केलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये. आणि आपले जे ग्रंथ आहेत, काश्यप संहिता काय, चरक काय, सुश्रुत काय, वाग्भट काय, तर त्याच्यामध्ये स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम या विषयाची खूप छान माहिती दिलेली आहे, सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. म्हणजे काय, तर त्यांनी दिनचर्या, ऋतुचर्या, रजस्वला परिचर्या, गर्भिणी परिचर्या, सुतिका परिचर्या ह्याच्यावर फार छान मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. आता परिचर्या म्हणजे काय, तर परिचर्या म्हणजे थोडक्यात नियम, आरोग्याचे नियम. परवाच आपण एका मॅडमचं मी ओझरतं थोडं थोडं ऐकलं भाषण, इन्व्हेस्टमेंट बद्दल होतं पहा. आणि त्याच्यात तिने फार छान सांगितलं की तुम्ही पैसा जर बँकेत ठेवलात तर काय होतं, आणि जर तुम्ही तो बँकेत न ठेवता तो शेअर्स मध्ये गुंतवला, पीपीएफ मध्ये गुंतवला किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवला तर चक्रवाढ व्याजाने कसं आपल्याला ते मिळत जातं. तर हेच आपल्याला शरीराच्या बाबतीत सुद्धा लागू आहे असं मला म्हणावंसं वाटतं की आपलं जे आत्ताचं आरोग्य आहे ही एक प्रकारची आपण बालपणापासून झालेले संस्कार, कारण संस्कारोही गुणांतराधानम, संस्कार म्हणजे नुसते केले जात नाहीत, ते आपोआप होतात. तर ते संस्कार आणि या सर्व नियमांचे जे आपण पालन मनापासून करतो तर त्याचं फलित म्हणून आपल्याला हे आरोग्य प्राप्त होतं. आणि आता आपण पाहिलं की या कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी हे आरोग्य टिकवलंय ते वाचले किंवा त्यांना विशेष त्रास नाही झाला. आणि जे थोडस काहीतरी वेडवाकडं झालेलं होतं ते कोलमडल्यासारखं झालं थोडेसे लोक. तर म्हणजे आपल्या आणि ह्या काळामुळे आपण एक शिकलो बरं का, की पूर्वीची जी आपली पद्धती होती हिंदू धर्माची काय किंवा आयुर्वेद आणि हिंदू धर्म हे जोडलेलेच आहे. तर आयुर्वेदाचे जे पूर्वीचे नियम होते ना, की घरी आल्यावर हातपाय धुवायचे, चपला बाहेर ठेवायच्या, स्वच्छ हातपाय धुवायचे, कपडे बदलायचे, तिने सांजेला शुभं करोती म्हणत, हे आपण आता सगळं करायला लागलो, घरचं जेवण जेवायला लागलो आणि आजार कमी झाले. हे आता आपल्याला ताजं उदाहरण आहे. आणि त्यामुळे पुन्हा या विषयाकडे वळताना अतिशय आनंद होतोय. तर पहिला आपला विषय आहे की रजस्वला परिचर्या. आता रज आणि रजस्वला आणि ऋतुमती म्हणजे काय, तर रज हा रसधातूचा उपधातू आहे. रज आणि स्तन्य हे 2 उपधातू मानलेले आहेत, ज्याला थोडक्यामध्ये आपण मुलगी वयात येते, पाळी किंवा आपण ज्या आपला नेहमीचा वापरातला शब्द आहे की मेन्स्ट्रुएशन, तर ती कुठेतरी सुरुवात होते. म्हणजे कळीचं जे आपण म्हणतो की जे फुलामध्ये रूपांतर होतं तो काळ, आणि तो खरंच खूप महत्वाचा आहे. आणि इतकं सुरेख काव्यात्मक वर्णन आहे अष्टांग हृदयात काय किंवा चरकात काय किंवा सुश्रुतात काय किंवा काश्यपात काय, की ते वाचलं की अंगावर रोमांच उभे राहतात. इतकं छान वर्णन केलंय की तुम्ही हे नियम कसे पाळावे, आणि जर आपण हे नियम पाळले तर आपल्याला कोणतेही आजार, स्त्री विशिष्ट अवयव चांगले राहतात, कोणतेही आजार होत नाहीत. आणि जे पुढचे स्त्रीचे टप्पे आहेत, म्हणजे आता मी उल्लेख केला तसं रजस्वला, मग पुढे तिचं विवाह होणार आहे आणि त्याच्यानंतर ती गर्भिणी बनणार आहे, मग ती माता होणार आहे, मग ती बाळाचं संगोपन करणार आहे, पण आधीच्या टप्प्यापर्यंत ती जाऊन पोहोचणार आहे. तर तिचा तिथपर्यंतचा जो प्रवास आहे तर तो फार छान व्हावा, आरोग्यपूर्ण व्हावा, कारण आरोग्य मेवम खलु धर्म साधनम असं आपण म्हणतो. म्हणजे हे आपल्याला जे धर्मार्थ काम मोक्षाणाम आपण जे म्हणतो, हे जर का आपल्याला पुरुषार्थ हे जर का आपल्याला अचीव करायचे असतील तर सर्वात पहिलं हे जे येतं ते आरोग्य येतं. तर पाळी म्हणजे काय, तर पाळी म्हणजे मला असं वाटतं की
भगवंतांनी अर्पण केलेली स्त्रीची कवच कुंडल आहे. तुम्हाला सगळ्यांनाच गोष्ट करण्याची माहिती झालेली आहे. तर ही कवच कुंडल आपण किती छान जपली पाहिजे. या कवच कुंडलांचा आपण आदर केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की मासी मासी रजस्त्रीणाम रजसहा स्रवती त्रयम आणि तद्वर्षात द्वादशात ऊर्ध्वम याति पंचशतः क्षयम. म्हणजे काय, तर साधारण हा जो रजस्वला अवस्था प्राप्त व्हायचा जो स्त्रीचा काळ आहे तो साधारण 12 वर्षाला प्राप्त होतो आणि त्यानंतर 50शीला साधारण तो संपतो. आता जनरल जर आपण आपल्या देशातल्या स्त्रिया बघितल्या तर साधारण हेच वय येतं, 48 ते 50व्या वर्षी पाळी जाण्याचा काळ येतो. याच्यामध्ये काय काय टप्पे आहेत आणि या रजस्वाला स्त्रीला आपण कसं कसं सांभाळणार आहोत. तर आणखी एक असा विचार आहे की गर्भाशय आणि स्तन्याशय हे आपल्याला निसर्ग देवतेंनी स्त्री शरीराला बहाल केलेले हे अवयव आहेत आणि हे वरदान आहे. कारण ह्याच्या मागे जो उद्देश आहे ना तो प्रजनन असा आहे. आणि मग जर आपण म्हणतो की मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे, तर ती संपत्ती आपण जर का समाजाला, राष्ट्राला आपण जर का देणार असलो, तर त्याची सुरुवात आपल्याला कुठेतरी या आरोग्यापासून आणि या नियमांपासून करावी लागते. तर आता ही जी कळी आहे ती फुलते आणि तिचं फुल तयार होतं. तर आपण असा विचार करूया की स्त्री जेव्हा भ्रूणावस्थेत मातेच्या उदरामध्ये असते ना, त्याच वेळेला अनेक बीज तयार होतात. आणि ती बीज किती तयार होतात, तर ती बीज जेवढी आपल्याला मिळतात तेवढीच मग ती असतात. पण दरवेळेला एक बीज त्यातलं परिपक्व होतं आणि मग ते जे परिपक्व बीज आहे ते फुटतं आणि ते बीज जेव्हा फुटतं तेव्हा ओव्हरी म्हणजे जी आपण म्हणतो की स्त्री बीज ग्रंथी, तर ती आपले हार्मोन्स ज्याला आपण संप्रेरक म्हणतो, एक प्रकारचं पित्तच म्हणा ना, तर ती स्रवायला लागतात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि मग गर्भाशयाच्या आतला जो स्तर असतो तो वाढायला लागतो. आणि तो वाढायला कशा करता लागतो, तर पुढे जेव्हा केव्हा आपल्याला गर्भधारणा होणार आहे तर त्या गर्भाचं आसन, त्या गर्भाला तिथे चिकटण्यासाठी आणि अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी हा स्तर निर्माण होतो. आता ह्यानंतर ज्या वेळेला म्हणजे जे स्त्रीबीज फुटून खाली पडतं तर त्याची पिकअप अशी अवस्था असते. ती फॅलोपियन फिम्ब्रिया जो आहे तो फॅलोपियन ट्यूबचा तो ते खेचून घेतो आणि जर पुरुष बीजांचा त्याच्याशी संयोग झाला तर मग पुढे गर्भधारणा होते. हे ह्याच्या मागे शास्त्र सांगितलं गेलेलं आहे. पण हे जर काहीच झालं नाही तर हे जे आवरण आहे हे खाली पडतं आणि त्यालाच आपण मराठीमध्ये पाळी आली किंवा इंग्रजीमध्ये मेन्स्ट्रुएशन असं म्हणतो. तर आता ह्याला एक कवी कल्पना अशी आहे की वीपिंग क्राय ऑफ युट्रस, म्हणजे गर्भाशय हा आपला रडतोय कारण स्त्री बीज जी आहेत ती अपोजिट पार्टनरची वाट बघतायत आणि अपोजिट पार्टनर हॅजंट कम आणि त्यामुळे वीपिंग क्राय ऑफ युट्रस असं त्याचं एक छान वर्णन केलेलं आहे. किंवा दुसऱ्या शब्दात आपल्याला जर सांगायचं तर मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगते की पक्षी आपलं घरटं तयार करतो आणि मग त्या घरट्यामध्ये तो अंडी घालतो, पिलं मोठी होतात, ती उडून जातात आणि मग ते जे घरटं असतं ते नंतर कोलॅप्स होतं वादळाने किंवा वाऱ्याने. तशीच काहीशी अवस्था इथे सांगितलेली आहे. तर त्याचं स्त्री बीजाचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आर्तवम आग्नेयम आणि सौम्यम शुक्रम. आर्तव म्हणजे स्त्री बीज जे आहे ते अग्नी स्वरूपाचं असतं आणि पुरुष बीज जे आहे ते सौम्य असतं. आता हे जे सगळं आहे हे पचनाशी रिलेटेड आहे. म्हणजे रसधातू, म्हणजे जे आपलं पचन होतं त्याच्यानंतर रसधातू तयार होतो. ज्या वेळेला रसधातू तयार होतो, जाठराग्नीची त्याच्यावर प्रक्रिया होते आणि त्याच्यातूनच रज आणि स्तन्य हे उपधातू तयार होतात. आता ह्या पुढे सुश्रुतांनी असं वर्णन केलेलं आहे की ह्या गर्भाशयाचं जे अस्तर सुटतं
तर तिथे व्रण असतो. म्हणून सुश्रुतांनी ह्या स्त्रीला व्रणित अशी संकल्पना दिलेली आहे. का बरं असं म्हटलेलं आहे? कारण तो जो व्रण आहे त्याची सगळी काळजी आपल्याला आता घ्यायची आहे. म्हणजे ह्या 4 दिवसात जेव्हा मासिक स्राव चालू असतो त्यावेळेला सर्व प्रकारची स्वच्छता आपल्याला पाळायची आहे. म्हणूनच शरीर संबंधाला हे दिवस त्याज्य मानलेले आहेत. तसेच अतिशय योनी मार्गाची स्वच्छता आणि शुद्धता पाळायची आहे. नाहीतर इन्फेक्शन होण्याचे पण भीती असते आपल्याला. तर ह्या वेळेला आता कसं असतं, की वात, पित्त आणि कफानुसार याचं वर्णन केलेलं आहे. तर आता आपल्याला आपण बघतो, की टीव्हीवर जाहिराती दाखवतात. की सॅनिटरी नॅपकिनच्या, की ती एकदम नवदुर्गेच्या थाटात बॅडमिंटनची रॅकेट घेऊन उभी आहे आणि तिने ते जे काही प्रोटेक्शन वापरलंय त्यामुळे ती एकदम सेफ आहे. पण आयुर्वेदाचं असं मत आहे, की या काळामध्ये व्यायाम त्याज्य आहे. व्यायाम करू नका. नाही 3-4 दिवस उड्या मारल्या तर कुठे बिघडतायत. तर व्यायाम या काळामध्ये त्याज्य सांगितलेलं आहे. म्हणून मी असं म्हणते स्टुडंटना, की तुम्ही हे प्रोटेक्शन वापरा. काहीच हरकत नाही. पण कधीतरी लिननचं प्रोटेक्शन घेऊन बघा आणि ते वॉश आउट करा आणि ते ऑब्झर्व्ह करा, की त्याच्यावरती स्टेन राहतोय का, डाग राहतोय का. जर का ते स्वच्छ निघालं, तर असं समजा, की तुमचं थोडा डिस्टर्बन्स आलेला दिसतोय. 1-2 मिनिटं थांबूया. कदाचित इलेक्ट्रिसिटीचा काही इश्यू असू शकेल. लिननचं पॅड घ्यावं. हो, येस, येस. अगदी बरोबर. याच मुद्द्यापासून सुरुवात केली तरी चालेल. येस. हां. तर लिननचं एक प्रोटेक्शन घ्यावं, स्वच्छ सुती कापडाचं. आपण म्हणतो ना चवाळी पंचा असतो हो. त्याचं. आणि ते वापरल्यानंतर ते वॉश आउट करावं आणि मग त्याच्यावर आपण ऑब्झर्वेशन करावं, की त्याच्यावर डाग राहतोय का? तर जर का तो डाग राहत असेल, तर रज अशुद्ध आहे. रजामध्ये वात, पित्त, कफानुसार काहीतरी अशुद्धता राहून गेली आहे. म्हणजे मग आपल्याला परत आहाराचे नियम आणि आम होऊ नये, टॉक्सिन्स जमा होऊ नयेत बरोबर. शरीरामध्ये असं आपल्याला करता येऊ शकण्याचा अगदी सोपा मार्ग आहे. म्हणजे ह्याच्यासाठी कुठे आपल्याला जायची गरज नाही. घरच्या घरी आपण करू शकतो. आणि अगदी माझ्या अनेक विद्यार्थिनी हे करतात आणि त्यांचे मला WhatsApp आणि मेल पण येतात, की मॅडम तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे आम्ही असं-असं केलंय. तर हा खरंच खूप छान एक प्रकारचा मार्ग आहे आणि स्त्रीची आपोआपच शुद्धी होत असते या निमित्ताने. स्त्री बरोबर. देहाची, शरीराची आणि मनाची. त्यामुळे मनामध्येही काही अभिव्यक्ती होत असते, की कधी राग येतो, चिडचिड होते किंवा कधी विषाद असतो. तर ह्याच्याकडे पण घरातल्या व्यक्तींनी, बहिणींनी किंवा आईनी किंवा आजीनी जर एकत्र कुटुंब असेल तर लक्ष देण्याची आपल्याला त्यावेळेला जरुरी असते. दुसरं असं की आयुर्वेदाच्या नुसार ह्याच्यामध्ये थोडेसे टॉक्सिन्स शरीराचे म्हणजे आपण जो म्हणतो सूक्ष्म मलभाग जो बाहेर जात असतो, तर त्याच्यामुळे स्वयंपाक करू नये असं एक पूर्वी सांगायचे, की लोणच्याच्या बरण्या वगैरे शिवू नये कारण ह्या देवघरात जायचं नसतं. आणि पूर्वी लोणच्याच्या बरण्या वगैरे देवघरातच असायच्या. मलाही आठवतंय, की आमच्या 324 शनिवार जेव्हा आमचं घर होतं, तेव्हा छोटं देवघर होतं आणि त्या देवघरातच ह्या बरण्या असायच्या. मोरांब्याच्या काय किंवा लोणच्या आणि त्याला त्यावेळेला शिवायचं नसायचं. तर हे जे आहे पथ्य हे तेवढ्यासाठी आहे, की बागेला पाणी घालू नये. कारण फुलं सुद्धा सुकतात. जर तुम्ही हातामध्ये फुलं घेतलीत 6-7 जणींनी आणि त्याच्यात ज्यांचे पिरियड्स चालू आहेत त्यांच्या हातातली फुलं लवकर सुकतात. हे शेवटी हे ऑब्झर्वेशन आहे, ज्याचं त्यांनी करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच खर्च येत नाही. त्यामुळे हे सहज सुलभ आहे करणं. तर हे जरूर करावं. वात, पित्त, कफाप्रमाणे ह्याचं कफ प्रकृतीला हे स्राव कमी जातो आणि स्रावाचा रंग गुलाबीसर असतो. पित्त प्रकृतीला क्लॉट्स पडतात असं मी म्हटलं. आणि स्राव जास्ती असतो. वात प्रकृतीला कृष्ण स्वरूप असतं आणि कदाचित
कष्टार्थ असतं, म्हणजे पोटामध्ये दुखणं, मग ते पाळी सुरू व्हायच्या आधी दुखतं किंवा पाळीचा फ्लो सुरू झाल्यावरती ते थांबतं किंवा नंतर दुखतं. तर त्याच्यासाठी पण काही एक मी साधा उपाय सांगते, की अपानाचं हे कार्यक्षेत्र असल्यामुळे आपल्या बंद मुठीत मावतील एवढ्या मनुका आणि एक सुका अंजीर घ्यावा. ते गरम पाण्यामध्ये भिजवावं, रात्री भिजवावं, सकाळी खावं आणि ते पाणी पण आपण पिऊन टाकावं. आणि म्हणून आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे, की आमच उत्पन्न होऊ देऊ नये. म्हणून पर्णे शरावे हस्तेवा शयित ब्रह्मचारिणी, भुंजित ब्रह्मचारिणी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय? तर आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये मावेल एवढं धान्य ते शिजवायचंय शरावामध्ये पराळात घालून आणि तेवढंच खायचंय आणि ब्रह्मचर्य पाळायचंय. म्हणजे कशासाठी? बाहेरचं काही खायचं नाही यावेळेला. म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स नाही, बाहेरचं कुठलंही नाही. आणि हे अन्न पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरामध्ये आई किंवा आजी शिजवून मग ते त्या मुलीला, व्यक्तीला देत असत. आता म्हणून त्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलंय, की स्वयंपाकघरात जाऊ नये आणि शक्य तितकं चटईवर झोपावं आणि आपल्या आरोग्याचे नियम, बाकीचे जे स्वच्छतेचे नियम आहेत ते तसेच पाळावे, पण आहार मात्र हलका घ्यावा. आणि या सगळ्याचा परिणाम कुठे होतो? तर ह्या सगळ्याचा परिणाम जो पुढे आपल्याला बीजावर दिसणार आहे, म्हणजे जे ओव्ह्युलेशन होतं, म्हणजे ज्याला ऋतुमती असा शब्द आहे. म्हणजे सुश्रुताचार्यांनी फार छान वर्णन केलंय, की ध्रुवम चतुर्णाम सान्निध्यात गर्भस्यात विधिपूर्वक आहार ऋतुक्षेत्रांबु बीजाणाम सामुग्र्यात अंकुरो यथा. तर ऋतू, क्षेत्र, बीज, अंबू आणि बीज ह्यांचं वर्णन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ऋतू म्हणजे काय? तर ऋतू म्हणजे सीझन, म्हणजे ह्या बाबतीत आपल्याला ओव्ह्युलेशन पिरियड असं घ्यायला लागतं. आजकाल जर तुम्ही बघितलं तर ओव्ह्युलेशनच होत नाही असे पेशंट आढळतात. ओव्ह्युलेशनला प्रॉब्लेम आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला सोनोग्राफी करावी लागते. फार IUI आणि अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यापर्यंत जावं लागतं. तर ते जायला लागायला नको जर हे नियम पाळले तर. तर ऋतू म्हणजे ओव्ह्युलेशन. तर ओव्ह्युलेशन म्हणजे हे स्त्री बीज, ज्याला आपण आर्तव म्हणतो, तर ते आर्तवम अग्नेयम. आणि दुसरा एक नियम असा आहे आयुर्वेदाचा, की वृद्धी समानही सर्वेशा विपरीतही विपर्याय, लाईक इन्क्रीजेस लाईक अँड अपोजिट डिक्रीजेस. तर लाईक इन्क्रीजेस म्हणजे काय? तर बीजानी बीजाची वृद्धी होते. म्हणून ह्याच्यामध्ये अहळीव आहे, मेथी आहे, जिरं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते डाळिंब आहे. तर ह्या सगळ्याच्या ह्या ज्या बिया आहेत, म्हणजे डाळिंबाच्या रसाचाही फार सुंदर उपयोग होतो ओव्ह्युलेशनवर. आणि ही जी जेवढी अच्चयावत बीज आहेत, ती बीज अगदी मेथी सुद्धा भिजवून स्प्राउट करून खावीत. तर त्याचा ह्या ऋतुकाळावरती चांगला उपयोग होतो. आणि ज्यांना बीजोत्पादन क्षमता ज्यांची कमी झाली आहे ना, त्यांच्यासाठी हा फार चांगला उपयोग आहे. तर ऋतू, क्षेत्र म्हणजे परत स्त्रीचं शरीर, आणि ज्या वेळेला आपण संतान उत्पन्न करणार असो त्यावेळेला पुरुष शरीर असं त्याचं घ्यायला लागतं. अंबू म्हणजे न्यूट्रिशन, तर ते आता आपण बोललोच, की आहार आणि हे कसं असावं. आणि बीज, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर आपला देह जर शुद्ध असेल, मन जर शुद्ध असेल, तर होणारं मूल हे नेहमी चांगलंच होणार. कारण बीज चांगलं बनतं. जेव्हा आपण एखादा डेरेदार वृक्ष बघतो त्याच वेळेला आपल्याला त्याच्या बीजाची कल्पना येते, की वा किती छान वृक्ष आहे हा. आणि त्याचं बीजामध्ये त्याची सगळी शक्ती एकवटली गेलेली आहे. हे सुद्धा हा एक चमत्कारच आहे. तर ह्या चमत्काराला आपण थोडंसं सहाय्य करावं प्रत्येकाने, असं मला वाटतं. तर भुकेनुसार खावं, कारण त्याच्यामध्ये असा विचार आहे, की नाही वातादृते योनिम नारीणाम संप्रदुष्यती. तर वाताची सर्वतोपरी काळजी. आता इथे वातपित्त कफ आपल्याला सांगता येणार नाही वेळेच्या अभावी, परंतु वात ही एक एनर्जी आहे आणि ती अपानाच्या क्षेत्रामध्ये जास्ती करून आपण ज्याला म्हणतो, की हे जे पिरियड्स आहेत किंवा हे मेन्स्ट्रुएशन हे अपानाच्या क्षेत्रामध्ये अभिव्यक्ती होत असल्यामुळे त्याला आपण जास्ती महत्व द्यायला पाहिजे. तर त्या शक्तीसाठी म्हणून कोठा साफ ठेवणं, म्हणून मी तुम्हाला आता बंद मुठीत मावेल एवढं हे सांगितलं ना, ते त्याच्यासाठी, की तूप, दूध हे पण कधी कधी रात्री घ्यायला हरकत नाही. तर धान्य, जिरक, फांट घ्यावा. भुकेनुसार आपलं अन्न घ्यावं, शिळं अन्न, बाहेरचं अन्न, फ्रीज मधलं अन्न हे त्याज्य करावं.
तर आता हे जर सगळे आपण नियम पाळले तर आजकाल जे आपल्याला व्याधी दिसतात ते होणार नाही. तर आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला आजकाल काय दिसतं तर प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणजे प्युबर्टी म्हणजे वयात येण्याची जी आपली वेळ आहे ती अलीकडे आलेली आहे असं आपल्याला जाणवलं. म्हणजे मी आता पहा म्हणजे मी आता 70 कडे चालले. तर आमच्या काळामध्ये हे साधारण 14-15व्या वर्षी व्हायचं मेन्स्ट्रुएशन. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू ते अलीकडे येत 12 पर्यंत आलं आणि आता ते 10 आणि त्याच्याहून सुपर अर्ली म्हणजे 9-8 यापर्यंत येत आहे. तर मग हे थोडंसं आपल्याला ह्याच्यासाठी आपल्याला विचार करावा लागणार आहे भविष्यामध्ये. आणि ह्या केसेस आपल्या देशात जेवढ्या आहेत तेवढ्याच ब्राझील आणि अमेरिकेत पण आपल्याला बघायला मिळतात. आणि तिथे असा हा अर्वाचीन शास्त्र जे जाणतात त्यांच्याशी चर्चा केली असता ते लोक थोडंसं आपण म्हणतो तसं हायपोथॅलॅमस टू पिच्युटरी, पिच्युटरी टू ओव्हरी, ओव्हरी टू एंडोमेट्रियम आणि मग ही जी ओव्हरी हार्मोन्स तयार करते इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन ह्यांचा विचार करतात. पण मी असं म्हणते की आपला विचार सोपा आहे आयुर्वेदाचा. तो म्हणजे काय? तर आपण मुख्य पचन म्हणजे जाठराग्नीचा विचार करतो, मग रसधातूचा विचार करतो, मग रजाचा विचार करतो, आणखीन शुक्र धातूचा आपण विचार करतो. कारण ही जी अभिव्यक्ती आहे ही शुक्राची आहे. आणि ओजाचा विचार आहे. ओजस्तु तेजो धातूनाम शुक्रांतानाम परमस्मृतम. तर ह्या शुक्र धातूच्या अलीकडचे जे धातू आहेत ह्यांचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल. मग ते कुठले धातू आहेत? तर अस्थि आणि मज्जा आहे. तर अस्थीचा विचार करताना अर्वाचीन लोक काय म्हणतात की तुम्ही बोन एज बघा आणि ते कम्पेअर करा. आम्ही तसंच म्हणतो की अस्थीचा विचार करा तुम्ही की हे असं का होत आहे. जर का ते व्यवस्थित असेल, मॅच होत असेल तर मग ह्याची काही फारशी काळजी करू नका. पण ते जर मॅच होत नसेल तर मग आपल्याला पुढे मज्जा धातूकडे जावं लागतं. आणि मज्जा म्हणजे काय तर नर्व टिश्यू आपण म्हणतो. तर म्हणजे आपण म्हणतो की बोन आहे, बोन मध्ये पण मज्जा आहे. कारण प्रीणनम जीवनम लेपो स्नेहो धारण पूर्ण आहे. तर मज्जेचं कार्य जे आहे ते पूर्ण आहे. मग आता आपण म्हणतो की इथे जो स्थित मज्जा आहे म्हणजे ब्रेन, तर त्याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. मग पिच्युटरीचा विचार आला, मग थायरॉइडचा विचार आला. हे सगळे विचार आपल्याला करावे लागतात. तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये थोडंसं आपण म्हणतो तर कलियुग हा एक प्रामुख्याने घटक मी मेन्शन करते. म्हणजे ते आपल्या हातात नाहीये. परंतु आता काय झालंय, कोरोनाच्या काळामुळे मुलं हातामध्ये म्हणजे एक जोक आला होता व्हॉट्सअपला की पूर्वी शाळेत फोन आणून देत नसत. पूर्वी शाळेत फोन आणून देत नसत, पण आता फोनमध्येच शाळा भरते. तर त्यामुळे झालंय काय, मुलांच्या हातात सगळी गॅजेट्स पडलेली आहेत आणि त्यामुळे ती काय बघतायत याच्यावरती आपला कंट्रोल पाहिजे. शाळा संपली की त्यांना हे काही द्यायचं नाही. दुसरं म्हणजे मी लहान असताना आमच्या वेळेला टीव्हीच नव्हता. फार पुढे जेव्हा टीव्ही आला तेव्हा मुलांच्या परीक्षा असताना आम्हाला तर वेळच नसायचा, आम्ही कामात असायचो. पण मुलांनी टीव्ही बघायला नको म्हणून आम्ही कधीही टीव्ही बघितलेला नाही. पण आता काय आहे मला माहित नाही. आता जर आपण टीव्ही मुलांसोबत बघत असलो तर त्याच्या ज्या ऍडव्हर्टाईज असतात त्या कधी कधी खालची पिढी आणि आपल्या वरची पिढी यांच्या बरोबर बसून आपल्याला तो समतोल नाही साधता येत. आपल्याला कुठेतरी एम्ब्रेसिंग होत असतं. तर ह्या सगळ्याकडे आपल्याला लक्ष देण्याची फार मोठी जरूर आहे. आणि या सगळ्या वातावरणाचा जो परिपाक आहे तो या ओव्हरीवर होतो. कारण मला असं वाटतं बरं का डॉक्टर तेजस्विनी की ओव्हरीचा मनाशी संबंध आहे. कारण मन हे सूक्ष्म आहे आणि जे आपण म्हणतो आर्त सुद्धा सूक्ष्म आहे आणि ते मन त्या ह्याच्यापर्यंत जाऊन पोचतं. मनातले विचार तिथे जाऊन पोचतात. ज्या वेळेला मी बायकांना सांगते की तुम्ही ओव्ह्युलेशन मध्ये तुम्ही डोळे मिटून मनाने त्या बीजापर्यंत जा आणि तुमच्या बीजाला प्रार्थना करा की तो म्हणजे त्याला आता पुढचा प्रवास चांगला त्याचा होऊ दे. तर हे जे कुठेतरी आहे हे व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मुलांवर चांगले संस्कार होण्याची फार मोठी गरज आहे असं मला वाटतं. तर हा जो प्रिकॉशियस प्युबर्टीचा जो विषय आहे याच्यामध्ये पालकांनी
पालकांचाही मोठा रोल आहे, आजी आजोबांचा रोल आहे, सगळ्यांचाच रोल आहे. आपण एकट्याने याच्यामध्ये काही किंवा औषधं किंवा इन्व्हेस्टिगेशन्स याचा फार मोठा उपयोग होईल, पण खूप मोठा होणार नाही. ह्या सगळ्याचा सोसायटीचा याला चांगला फायदा होईल असं मला वाटतं. दुसरा एक व्याधी याच्यावरून माझ्या लक्षात येतो तो म्हणजे पीसीओडी, म्हणजे पॉलिसिस्टिक. आता सिस्ट म्हटलं की आपण जनरली आपण जे आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजी वापरणारे लोक काय म्हणतो की कफज ग्रंथी, म्हणजे ती पाणी असते त्याच्यात आणि ती ग्रंथी असते. आता ही ग्रंथी नसते, म्हणजे सिस्ट नसतात का? कधी असतात. ज्या वेळेला प्रजनन क्षमतेचं जे वय असतं त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल सिस्ट आपल्याला आढळतातच की ती येतात पण आणि जातात पण, कळत पण नाही. पण हे जे सिस्ट आपण म्हणतो ती मल्टिपल असतात, त्यांचे अनाटॉमिकल चेंजेस होतात, फिजिओलॉजिकल त्यांच्यामध्ये चेंजेस होतात आणि ती राहतात तिथे. आणि त्याच्यामुळे काय होतं की ओव्युलेशन अरेस्ट होतो. आता परत हा बीजाचा संबंध आला पहा. आणि परत हे मी तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये रसापासून म्हणजे पचन जाठराग्नीपासून ते शुक्रापर्यंतचा विचार आहे, पण आयुर्वेदाने मनाचा पण विचार केलेला आहे. तर आता मी तुम्हाला एक माझी आत्ताची केस 2019 मधली फेब्रुवारीच्या एंड मध्ये माझ्याकडे एक तरुण मुलगी आली होती ब्राझीलमध्ये. त्या मुलीला तिची आई घेऊन आली होती आणि रोज तिचं नाव होतं आणि आई योगा टीचर होती आणि आयुर्वेदाचा म्हणजे आमचे कोर्सेस वगैरे केलेली, आयुर्वेदावर श्रद्धा असलेली होती आणि वडील न्यूरो फिजिशियन होते. तर अशी ती मुलगी, आणि ती मुलगी खरं कशासाठी आली होती तर त्या मुलीचं बिहेवियर खूप चेंज झालंय. तिची आई म्हणाली तिला बिहेवियरल प्रॉब्लेम. तर त्यांना असं एक विश्वास वाटला कुठेतरी की मी बोलून तिला काहीतरी मदत होईल, म्हणून त्या बाईंनी ती मुलगी आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये त्या घेऊन आल्या. जेव्हा त्या मुलीला मी पाहिलं तेव्हा ती मुलगी स्थूलतेकडे झुकलेली होती, म्हणजे तिचं नाव रोज होतं की नाही. तर आता म्हणजे फुलासारखा तिचा चेहरा मला डोळ्यासमोर यायला लागला होता. पण ते फुल म्हणजे अति उमललेलं फुल असं आपण म्हणू शकतो त्याला. आणि पूर्ण तिच्या चेहऱ्यावरती मुरमानी चेहरा, आणि जेव्हा हा आपला खालचा भाग चेहऱ्याचा जेव्हा मुरमानी भरतो त्यावेळेला पहिला हा विषय डोक्यात येतो की हे आहे का, पॉलिसिस्टिक आहे का. हा, आणि वैवर्ण्य होतं, मग तिने ती असं स्क्रॅच केली होती आणि मग ते थोडस वैवर्ण्य येतच. मग जेव्हा मी तिला एक्झामिनेशन टेबलवर घेतलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तिने असं अंगावरती तिच्या स्क्रॅचेस आहेत खूप, पोटावरती, हातावरती, म्हणजे ओरखाडे ज्याला आपण म्हणतो. मग मी तिला बसवलं आणि विचारलं की काय आहे हे हा प्रकार. मग तिच्या आईला बोलवलं. तेव्हा तिच्या आईने सांगितलं की ही मुलगी खूप प्रामाणिक आहे आणि मनाविरुद्ध झालं की हे असं असं करते. मग पुन्हा आईला बाहेर बसवलं आणि त्या मुलीची मुलाखत घेतली. त्यावेळेला असं लक्षात आलं की मी तिला विचारलं, म्हणलं तुझी पाळी येते का? तर ती म्हणली हो येते, पण आता गेले 3-4 महिने आली नाही. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हिला हा पॉलिसिस्टिकचा प्रॉब्लेम आहे आणि ह्याचा आता मुळाशी जायला पाहिजे ना आपल्याला ह्या, कारण कारणाशिवाय, कारण शोधल्याशिवाय त्याचा नाश होणार तरी कसा. त्याच्यामुळे म्हटलं आता हे कशामुळे झालं याचं कारण शोधायला हवं आपल्याला. तर आहारामध्ये तर तिच्या कारण सापडलीच, पण असं लक्षात आलं की तिच्या आई वडिलांचा डिव्होर्ससाठी त्यांचा प्रयत्न चाललाय आणि त्याचा या मुलीने खूप मोठा परिणाम तिच्यावरती झालेला आहे. आणि दॅट टू तिला तिच्या आईजवळ राहायचं नव्हतं, वडिलांजवळ राहायचं होतं आणि आई तिला आपल्याकडे ओढत होती आणि कुठेतरी तिच्या मनाचा समतोल ढासळला आणि त्यातून हे सगळं तिला निर्माण झालं, बिहेवियरल तिला चेंजेस. मग त्यांनी त्याच्यानंतर जेव्हा आम्ही भारतात आलो मार्च मध्ये आणि मग कोरोना सुरू झाला त्यामुळे आम्ही गेलो नाही, पण आमचा संपर्क तिच्याशी सतत राहिला आणि तिला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन प्रॉब्लेम आहे असं लक्षात आलं. आणि मग अर्थातच तिला फोनवरनच तिचं कन्सल्टेशन करावं लागलं आणि आता ती पुष्कळशी बरी आहे, तिची मुरमं पण कमी आहेत आणि तिला आम्ही तिथल्या तिथेच म्हणजे पंचकर्मांची ट्रीटमेंट, सहचर तेलाचा बस्ती वगैरे असं बरंच काय काय सांगितलं. मुख्य म्हणजे आहार तिचा कंट्रोल केला आणि तिचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी तिच्या आईला सांगितलं की तुलाच ह्याच्यामध्ये पडून योगदान द्यायला लागेल. तर हे जे आपण बघतो हल्ली
तर त्याच्यामध्ये पीसीओडी मध्ये स्किनलाच परत पहिला प्रॉब्लेम का दिसतो? कारण परत रसधातूचा विचार आहे. रसाचाच उपधातू असल्यामुळे रज आणि स्तन्य त्या स्किनला वैभरण्या येणं, मुरमं येणं, चेहऱ्याच्या खालच्या भागावरती ती जास्ती होणं, केसामध्ये कोंडा होणं, पाळी अनियमित येणं, ओबेसिटी असणं, हे असे अनेक प्रकार, हिरसुटिझम असणं थोडासा, तिला नव्हता पण असू शकतो. तर हे जे आपण म्हणतो की पुरुष संप्रेरक जी आहेत ती जास्त प्रमाणामध्ये अँड्रोजेन काय, टेस्टेस्टेरॉन काय ती वाढायला लागतात आणि आपण याला पित्तच म्हणतो. शेवटी आयुर्वेदाच्या टर्ममध्ये की ज्याच्या परिणमनाची शक्ती आहे ते कुठलंही असो मग ते स्थानिक त्या भागातलं पित्त आहे. तर त्याच्यावरती चिकित्सा होणं संक्षेपतः निदान परिवर्ज क्रियायोः निदान परिवर्जनम असं आपल्याला करायला लागतं. तर कारण शोधून त्याचा नाश केला असता आपल्या चिकित्सेला यश येतं. तर याच्यासाठी मला असं वाटतं की ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला अहळी, जवस, कारळे, डाळिंब, मेथी या सीड्सचा चांगला उपयोग होतो. म्हणजे नुसती औषधं तर आहेतच, पण काउन्सेलिंग हे तेवढंच महत्वाचं आहे. आता आपण थोडासा पुढचा विचार करूया. त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला काही मध्ये विचारायचं आहे? हा, हां, येस हां, येस. तर तुम्ही मध्ये एक ब्रेक घेऊ शकता. हां. थोडक्यामध्ये तुम्ही आता जी काही सगळी माहिती दिली की ती फार महत्वाची होती की वयानुरूप हे बदल होत आहेत. एक अतिशय लहान बाल्यावस्थेतली मुलगी, मध्यम वयातली मुलगी, मग गर्भी किंवा मातृ अवस्था येण्यातलं वय आणि नंतर आता तुम्ही पुढच्या विषय मांडालाच की जे वृद्धावस्था किंवा मेनोपॉज कडे जाणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही जो मांडला तो अगदी मी अधोरेखित करू इच्छिते की आता ज्या गोष्टी आपल्याला एक वैद्य म्हणून किंवा आपण आजूबाजूला नजर टाकली तरी जास्त प्रमाणात आढळतायत त्या म्हणजे की अर्ली मेनार्च म्हणजे लवकर पाळी सुरू होणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीसीओएस. आणि ही व्यक्ती आपल्याला ओळखू येते कारण स्थौल्य, ओबेसिटी हे कारण असतं. जसं तुम्ही म्हणालात चेहऱ्यावर पिंपल्स खूप असतात. चिडचिडेपणा वाढलेला असतो आणि आयुर्वेद जे महत्वाचं काम करतं, मन आणि शरीर दोघांचा विचार करणं. त्यामुळे औषधी चिकित्सा आपण नंतर म्हणजे तो विषय वैद्याचा आहे. पण आपण घरगुती जे आहार तुम्ही आता जे सांगितलेत आहारातले घटक घ्यावेत. विहार सगळ्यात महत्वाचा आहे, की अगदी छान हे सांगितलंत, की 4 दिवस आराम करावा. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा व्यायाम होऊ नये. कारण शेवटी एक रज जे आहे किंवा रक्तधातू शरीराबाहेर पडतंय. त्यामुळे तुमची ताकद ही मेंटेन राहते. पूर्वीच्या काळी देवपूजा करू नये किंवा या गोष्टी फॉलो करायला सांगितल्या त्याच्या मागचं लॉजिक हे होतं, की तुम्ही म्हणालात तसं, की तो आराम झाला पाहिजे, की जेणेकरून तुम्ही कुठेही एक्झर्ट होऊ नका आणि 4 दिवस तुम्हाला आराम मिळेल. रजत प्रवृत्ती व्यवस्थित होईल जेणेकरून मातृ अवस्थेमध्ये किंवा माता गर्भिणी अवस्था येण्यासाठी त्याला काही त्रास होईल. आणि आज तिथेच ती चूक घडतीये, की आपण बघतोय, की सगळेजण कोणीही 4 दिवस रजस्वला परिचर्या पालन करत नाही. व्यायाम करतात. अतिप्रमाणात व्यायाम होतो. जंक फूड खाणं होतं. ते पोटभर धान्य कोणीच खात नाहीये. बेकरी प्रॉडक्ट्स अति खाण्यात येतायत. आणि त्याच्यामुळे जो वातदोष तुम्ही म्हणालात, की शरीरातनं हे रज बाहेर पडतंय, ते वाताचं काम आहे. तो वात अति वाढतोय आणि मग कॉन्स्टिपेशन होतंय. झोप लागत नाहीये, चिडचिड होतीये. सो अशी लक्षणंही दिसायला लागतात. त्यामुळे काळ्या मनुका आणि अंजीर हे तर खूप छान उदाहरण आहे. सगळ्यांच्या घरात असतं. ते आणलं तर याचा खूप छान फायदा होणार. दूध-तूप घेण्याचा फायदा होणार. आणि सगळ्यात महत्वाचा मनाचा विचार, की व्यायाम कुठला करू नये, पण मनाचं संतुलन राहण्यासाठी ध्यान करू शकता किंवा बोलू शकता. तुम्ही जे म्हणालात, की घरातल्यांशी बोला, आईशी बोला, आजीशी बोला, मैत्रिणींशी बोला. सो कुठेतरी ही काहीतरी आपल्यामध्ये बदल झालेला आहे, हे लक्षात आलं, तर ते शेअर करणंही गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स आईचं, आजीचं, घरातल्यांचं लक्ष असणंही गरजेचं, की एकदा हे सुरू झालंय. आता जे सांगितलंत, की कारणं काय आहेत, तर नक्कीच आहार-विहारातनं आहेत. त्याचबरोबर अति मोबाईल किंवा संप्रेरक जे जास्त पिट्युटरीला जास्त का मेसेज मिळतोय? कारण कुठल्याही प्रकारचे मेसेजेस वाचणं, टीव्ही बघणं अति प्रमाणामध्ये किंवा जे नकोय लहान मुलांनी बघणं. अशा गोष्टी घडतायत आणि लवकर पाळी येणं हे सुरू झालेलं आहे. सो आजच्या सेशनमध्ये बऱ्याच तरुण मुलींच्या आई नक्कीच जॉइन झाल्या असतील. त्यांच्यासाठी हा खूप चांगला मेसेज आहे, की त्या स्वतःसाठी तर ऐकतीलच पुढच्या अवस्थेबद्दल. पण आपल्या मुलींवर किंवा या गोष्टींमध्ये कुठे तुम्हाला दिसलं, की कुठेतरी संतुलन बिघडतंय, तर नक्कीच वैद्याचा सल्ला घेणं किंवा स्वतः लक्ष घालणं हे त्यांनी केलं पाहिजे. सो मॅडम मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारू इच्छिते, की तुम्ही आता ही माहिती दिलीत ही बाल्यावस्थेतली किंवा रजस्वला अवस्थेतली. पुढची खूप महत्वाची स्टेज येते, की विवाह पश्चात.
जसं आपण पीसीओडी बघितलं, तुम्ही सांगितलंही, की गर्भिणी अवस्था राहण्यासाठी खूप त्रासदायक असतं. खूप इझिली प्रेग्नन्सी राहत नाही. त्यामुळे आधीच जर या सगळ्या गोष्टी त्यांनी पाळल्या तर पीसीओडी पर्यंत पोहोचणार नाही, जे आज प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. पण आता गर्भिणी अवस्था प्राप्त झाली किंवा ऋतुमती अवस्था आपण आता जे काही डिस्कस केलं आणि गर्भिणी अवस्था होण्यासाठी किंवा गर्भिणी परिचर्या फार महत्वाची असते. कारण जसं आज 4 दिवस कोणी फॉलो करत नाहीये रजस्वला परिचर्या, तसंच बऱ्याचशा आपण बघतो आजूबाजूला, की गर्भिणी परिचर्या पालन होत नाही, सुतिका परिचर्या पालन होत नाही. सो तुम्ही या तिन्ही वरती जरा प्रकाश टाकावा आणि याची माहिती सर्वांना द्यावी. धन्यवाद तेजस्विनी. कारण काय आहे की हे सगळं जे आपण आता स्वास्थ्याचे नियम बघतोय हे दिनचर्या आणि ऋतुचर्या जर नीट पाळली तर होणार नाही. कारण आता मी अमेरिकेत असताना एक पुस्तक वाचलं, लाईट्स ऑन. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर रात्री जागून जर काही कुठलंही काम करत असाल म्हणजे 2-2 वाजेपर्यंत तुम्ही जागलात तर ती जी रात्रीची हॉर्मोन्स आहेत तर ती तुमच्या शरीराला एफेक्ट करतात आणि त्याच्यामुळे हे जे नैसर्गिक तोल आहे ना हा आपला बिघडतो. त्याच्यामुळे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थम आयुष्य हे जे आपण सांगितलेलं आहे, तर ब्राह्म मुहूर्तात जर उठायचं असेल तर रात्री लवकर आपल्याला झोपायला हवं आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या असं लक्षात येतं की हे हार्मोन्स वगैरे हे सगळं ठीक आहे, पण मी म्हणते हे सगळं मी पित्तच म्हणते. पण जे असेल तर माझं असं मत आहे स्वतःच की रात्रीच्या वेळेला जर झोप चांगली झाली तर आपलं जे सूक्ष्म पचन आहे बरोबर. तर ते चांगलं होतं. कारण शेवटी आपल्याला जे झोपेमध्ये आपण म्हणतो शक्ती भरून येते. तर मग त्या सूक्ष्म पचनाच्या वेळेला जो रसधातू चांगला उत्पन्न होईल त्याच्यातनं रज आणि स्तन्य हे चांगलं उत्पन्न होतं. पहा तुम्ही. आणि जर ते झालं नाही, तुम्ही रात्रीचं म्हणजे दिनचर्याचे खूप सगळे नियम आज आपण बासनात गुंडाळून ठेवले. लोकांना जर मी सांगितलं की मी 10ला झोपते तर लोक म्हणतील काय वेडी बाई, एवढ्या लवकर कशी काही झोप. म्हणजे असं आपल्याला आता एक हे झालेलं आहे की 10 ही वेळ नाहीये झोपायची. काही लोक 10ला जेवतात. हो, हो. तर ते सगळं आपल्याला बदलावं लागणार आहे. अगदी बरोबर. आणि जर नाही बदललं तर आपल्याला मग हे असंच पुढे यासाठी आपला खर्च वाढेल. म्हणजे काय म्हणतो ह्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत म्हणजे प्रसूती होणं, ओव्ह्युलेशन होणं, या गोष्टींसाठी आपल्याला पैसे जर खर्च करायचे नसतील म्हणजे आता लोक म्हणतात की आमची मुलं लाखांची आहेत. कारण आधी ओव्ह्युलेशन साठी प्रयत्न प्रयत्न केले. आणि मग ते परत शरीरामध्ये ते बीज घालून म्हणजे जे काय काय करायचं त्याच्यानंतर पुढे सिझेरियन पर्यंत वेळ येते. तर हो, हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तेच लाख रुपये त्यांच्या शिक्षणाला नाही का वापरता येणार. अगदी असा बरोबर. एक माझ्या मनात विचार आला. तर तो थोडा काटकसरीचा पण आहे, पण आम्हाला तशी काटकसरीनीच राहायची सवय असल्यामुळे तोही विचार मी मांडून टाकते. कारण आयुर्वेद आपल्याला काटकसर करायला शिकवतो. शिकवतो. हा. अगदी बरोबर. तर आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया. गर्भिणी परिचर्या. तर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी अशी आपली मराठीतली म्हण आहे. तर मातृत्व हे फार मोठी आनंदाची संकल्पना आहे आणि आईचं बाळावरचं जे प्रेम असतं तर ते मज्जा प्रेम असं आपल्या शास्त्रांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे स्त्री पुरुषांचं एकमेकावर जे प्रेम असतं त्याचं वर्णन शुक्र प्रेम म्हणून केलेलं आहे. पण आईचं जे मुलावरती प्रेम आहे ना ते मज्जा प्रेम असं केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते प्रेम असल्यामुळेच मग पुढे स्तन्य प्रादुर्भाव होणं म्हणजे बाळाच्या नुसत्या आवाजाने सुद्धा दूध सुटायला लागण्याची जी प्रक्रिया आहे ती ह्यातनंच जन्माला येते. तर आता या गर्भिणीच्या अवस्थेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मी तुम्हाला मगाशी जे 4 मुद्दे सांगितले ते तेवढेच महत्वाचे आहेत. ऋतुक्षेत्र अंबुबीज आणि संस्कार. संस्कारोही गुणांतराधानं तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि पुढे जायचं आहे. तर त्या संस्काराचं आता मी महत्व नाही सांगत आहे. पण आता ज्या कोरोनाच्या काळात ज्या गर्भिणी बनल्या आहेत, गर्भिणी अवस्था ज्यांना प्राप्त झाली त्यांच्यावरती हे खूप मोठं चॅलेंज आहे. होतं, आहे आणि आणखी काही दिवस राहील. कारण त्यांनी त्या सगळ्या गोंधळल्या होत्या हो, की काय करायचं? म्हणजे नेमकं दवाखान्यात जायचं का नाही? गेलं तर काय होईल? नाही गेलं तर काय होईल? तर ह्याच्यामध्ये आपण जे गर्भिणी परिचर्या जी सांगितलेली आहे, परत परिचर्या म्हणजे नियम. आणि त्या नियमांचं जर आपण काटेकोर पालन केलं तर या कोरोनातनं पण खूप सक्सेसफुल म्हणजे कोणाला फारसा गर्भिणी अवस्थेत कोरोना झालेलाही नाहीये किंवा प्रसूतीतही झालेला नाहीये. फार क्वचित अगदी तुरळक केसेस आढळल्यात असं लक्षात आलेलं आहे. तर पण तरी पण त्याचे जे भाग पाडलेले आहेत पहिले 3 महिने
ट्रायमिस्टर, फर्स्ट ट्रायमिस्टर, दुसरे 3 महिने सेकंड ट्रायमिस्टर असं आपण म्हणू, म्हणजे 3 ते 6, आणि तिसरे 3 महिने म्हणजे 6 ते 9 थर्ड ट्रायमिस्टर. तर त्या पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये दवाखान्यात किंवा क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जायची काही गरज माझ्या मते नाहीये. तुम्ही टेलिकन्सल्टेशन किंवा टेलिकम्युनिकेशन द्वारे तुम्ही एकदा प्रेग्नन्सी आहे कन्फर्म झालं की एकदा का एखादा ते सोनोग्राफीला बोलवतील, तेवढं झालं की मग तुम्ही जायची गरज नाही, असं मला वाटतं. तर आता हे जे पहिले 3 महिने आहेत हे थोडेसे सर्व दृष्टींनी खूप महत्वाचे आहेत. म्हणजे आपण जे आता विचार केला संस्काराच्या दृष्टीने, शरीर बाळाच्या शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने आणि आईच्या शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने, अगदी बरोबर. याच्यामध्ये पहिल्या 3 महिन्यातच बाळाच्या मेंदूचा विकास होत असतो. तर त्याच्यामुळे खाणं पिणं म्हणजे ज्याला आपण म्हणतो फोलिक ऍसिडची गरज असते, आयर्नची गरज असते, कॅल्शियमची गरज असते, तर आयुर्वेदानुसार आपण षड्रस आहार हा बरोबर. घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ऋतुकालोद्भव जे काय आपल्याला फळं जे काय मिळतं ते खाणं आणि पचनाकडे लक्ष देणं मुख्य. कारण आपण म्हणतो गर्भाशय हा असा आहे आणि पुढे त्याच्या मूत्राशय आणि मागे मलाशय. तर हा जो मूत्राशयावरती दाब येणार, कारण इथे गर्भधारणा झाल्यामुळे गर्भाशय थोडा थोडा वाढायला लागला वाढायला. आणि मग ते त्याला थोडंसं इरिटेशन होणार. त्यामुळे ह्या काळामध्ये थोडंसं वरचेवर लघवीला जावं लागण्याचा किंवा मी ज्या म्हणते तसं की मलावष्टंभ होण्याचा हा त्रास जाणवतो. आणि याच्यामुळे म्हणजे अपानाची जी थोडीशी ह्याच्यामध्ये रोल आहे, तर बरोबर. काही वेळेला मळमळ होणं किंवा उलटी होणं. पण एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की ही मळमळ किंवा उलटी हे रोगाचं नाही, तर ही आनंदाची उलटी आहे. होऊ दे उलटी. तर मी माझ्या तरी पेशंटना असं सांगायची की दुधातली दशमी करून ठेवायची आणि ती खायची कोरडी. कोरडं सगळं आहार खायचा. साळीच्या लाह्यांचा फार चांगला उपयोग होतो. आम्हाला तर चक्क ब्राझीलमध्ये सुद्धा साळीच्या लाह्या मिळाल्या, लकीली. आणि मग त्याचं कसं पाणी तयार करायचं आणि म्हणजे कुस्करायचं, ते साळीच्या लाह्या पाण्यामध्ये कुस्करायच्या आणि ते जे पाणी आहे ते चमचा चमचा खडीसाखर घालून प्यायचं. मृत भ्रुष्ट जल म्हणजे खापराचा तुकडा घ्यायचा, तो गरम करायचा, तो पाण्यात बुडवायचा, सुर्र असा आवाज येतो, ते पाणी प्यायचं. सुवर्ण सिद्ध जल प्यायचं. कारण मी आता म्हंटल तसं बाळाचे सगळी आता सुरुवातच होतीये ना, तर बाळाच्या मज्जाधातूपर्यंत आपल्याला पोचायचंय आता हळूहळू करत करत. तर ते सुवर्ण सिद्ध जल पण सोन्याचं वळ पाण्यामध्ये टाकायचं, पाणी उकळायचं आणि ते वळ नीट ठेवून द्यायचं आणि ते पाणी थोडं थोडं प्राशन करायचं. आता ह्याच्यात थोडं थोडं हे महत्वाचं आहे. आणि मलप्रवृत्ती चांगली व्हावी म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं तोच उपाय आत्ताही सांगायला हरकत नाही की दुधाचा जर नाशी असेल किंवा काही लोक दूध घेत नाहीत असंही दिसतं, तर तूप पाणी घेतलं, तूप तेल घेतलं. म्हणजे मी परदेशात असं सांगायची की ऑलिव्ह ऑइल घ्या तुम्ही, काही हरकत नाही. तर ऑलिव्ह ऑइल घ्या 2 चमचे आणि ते ताजं छान लागतं आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायलं तरी चालतं. आणि तूप घेतलं तरी चालेल. तूप पाणी, लोण्याची विरघळ आपण ज्याला म्हणतो ते. पंचामृताचा चांगला उपयोग होतो. अगदी बरोबर. पंचामृत म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांनाच आता माहिती आहे. माहिती आहे. आणि त्या पंचामृताचा गर्भजलावरती पण चांगला उपयोग होतो. गर्भजल वाढीसाठी पण चांगला. आणि हा मी प्रयोग बऱ्याच ठिकाणी केलाय आणि त्यातून ज्यांना गर्भजल कमी होतं त्यांचं गर्भजल वाढलेलं पण लक्षात आलं आपल्या. अगदी बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मासानुमासिक काढे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत आणि ते मिळतात. आणि आता तुमच्यासारखे जे वैद्य आहेत ते छानपैकी देतही असतील. तेव्हा लोकांनी याचा लाभ करून घेतला पाहिजे की कोणते काढे घ्यावे, पहिल्या 3 मासात कोणते घ्यावे, नंतरच्या 3 ह्याच्यात कोणते घ्यावे. आता याच्या संहितेत ना आपल्याला असं छान वर्णन आढळतं की मुद्दामून याच्यामध्ये प्रवास करू नये, उकिडव बसू नये, वाकून खोल बघू नये किंवा ज्याला आपण म्हणतो की सेक्स पण ह्याच्यामध्ये थोडस त्याज्य मानलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार व्हायला हवा. तर मग ह्या पहिल्या 3 महिन्याचं आपल्याला ह्या पहिल्या 3 महिन्याचं आपल्याला त्रास होईल असं वाटत नाही. ह्याच्यामध्ये शिंगाडा याचा पण चांगला उपयोग होतो बरं का. तर ओला किंवा ताजा शिंगाडा किंवा शिंगाड्याचे लाडू, तंपिटाचे लाडू, कणकेचे लाडू आणि कोरडं कोरडं अन्न आणि थोडं थोडं थोड्या वेळाने खाणं, ह्याला महत्व आहे. ज्यांना उलटीचा त्रास होतोय त्रास होतो.
ज्यांना त्रास होत नाहीये त्यांनी एन्जॉय करावं. परंतु उष्ण पदार्थ, तीक्ष्ण पदार्थ, शिळं अन्न, विदाही अन्न म्हणजे पावभाजी, म्हणजे काही लोक डोहाळे लागल्याच्या नावाखाली चापतात आणि मग त्याच्यानंतर आजारी पडतात. अगदी तर अगदी. आपल्याला आता ह्याच्यामध्ये आजारी पडायचं नाही. नाहीये. हा, तर ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग ऑब्व्हियसली की आपल्याला आता आपला ब्लड ग्रुप माहित असतो, हिमोग्राम केला जातो, सगळ्या टेस्ट ते डॉक्टर लोकांच्या वरती आपण सोडून द्यायच्या आहेत. आता नंतरचा जो मधला काळ येतो, तर त्याच्यामध्ये 3 ते 6, 3, 4, 5 असे जे महिने येतात, तर त्याच्यामध्ये गर्भस्य नाभव मातुश्च हृदिनाडी निगद्यते यथास पुष्टी मापनोती केदार इव कुल्लया, असं त्यांचं छान वर्णन केलेलं आहे. तर गर्भाचं जे पोषण होतं, तर ते वारेच्या साह्याने, अपरेच्या साह्याने, आणि त्यामुळे गर्भ आणि माता यांचं इतकं अतूट नातं बनलेलं असतं की मातेच्या ज्या काही संवेदना आहेत, आनंदाच्या असोत, रागाच्या असोत, सगळ्या त्या बाळापर्यंत पोहोचणार आहेत. बरोबर. तर ह्या ज्या हे जे सूक्ष्मता आहे की आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं की 4थ्या महिन्यामध्ये हृदयाची अभिव्यक्ती सांगितलेली आहे, आणि त्याच्यामध्ये हृदय असा आहार, म्हणजे बाळाला जे खावंसं वाटतं, ज्याला आपण मराठीमध्ये डोहाळे किंवा आपल्या भाषेत ज्याला दौहृदय, कारण ती बरोबर. द्विहृदया झाली ना, आता द्विहृदय. एक हृदय तिचं आणि एक बाळाचं. तर बाळ व्यक्त करतं, तर त्या आपण अपेक्षा बाळाच्या पुऱ्या केल्या पाहिजेत. म्हणजे समजा तिला फॉर एक्झाम्पल थोडी पपई खावीशी वाटली, फणस खावासा वाटला, त्यावेळेला असला बाजारात, तर थोडा द्यायचा, तुपाबरोबर खायला थोडस परवानगी द्यायची, पण तिला ते खाऊ द्यायचं. आणि त्याच्यामध्ये हृद्य पदार्थांचा उपयोग करताना मध्ये डाळिंब आहे, लिंबू आहे, संत्र आहे, ताजा आवळा आहे, आणि या सगळ्याचा तिला आंबट गोड फळं जी आवडतात ती सगळी द्यायची. आता हृदयाचं आणखीन काय जपायला पाहिजे, तर घरातलं वातावरण हे हलकं बरोबर. फुलकं असलं पाहिजे. आणि ह्या वेळेला त्या स्त्रीच्या मनाचा सगळ्या घरातल्या फुल फॅमिलीने विचार करायचा आहे. कारण हे खांद्यावर धुरा तिच्या आहे बाळाची, हे हो. अगदी जरी बरोबर असलं तरी ह्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग हवा. मग ते आजी आजोबा असो, काका काकू असो, मामा मामी असो, ताई दादा असो, आणि त्याचा त्या बाळाला चांगला परिणाम होतो. ते बाळ आपल्या आता सगळ्यांनाच माहिती आहे की संस्काराने ते बाळ विष्णू सहस्त्रनाम म्हटलं, तर पुढे जेव्हा ते बाळ जन्माला येतं त्यावेळी ते विष्णू सहस्त्रनामची सीडी लावली की ते झोपतं, किंवा त्याला आई वडिलांचे किंवा ज्या फॅमिलीतल्या लोकांचे आवाज माहिती होतात, आणि त्यामुळे ते त्यांची अंगाई गीत ऐकून सुद्धा ते झोपतं. तर हे ह्या वेळेला खूप ह्या काळामध्ये सपोर्ट ज्याला आपण म्हणतो त्याची गरज असते. तर हा उत्तम रीतीने तिला मिळावा. आणि मग त्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की तिने शक्यतो डाव्या कुशीवर झोपावं. कारण मोठ्या म्हणजे एओर्टासारख्या मोठ्या ह्याचं प्रेशर अव्हॉइड करण्यासाठी. पण म्हणजे सर्व काळ तिने डाव्या कुशीवर झोपावं का? असं काही नाही. पण जेव्हा तिला वाटेल त्यावेळेला तिने शक्यतो कुशीवर झोपावं. बरोबर. पालथं उताणं झोपू नये, असं त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि मग बाकी आपण सगळं म्हणतो तसं म्युझिक तिने ऐकावं, मनाचे श्लोक म्हणावे, रामरक्षा म्हणावी, किंवा ऐकावी. विष्णू सहस्रनामाचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. चरक चिकित्सेमध्ये सुद्धा विष्णू सहस्रनामाचा उल्लेख आहे ज्वराच्या अध्यायामध्ये. कधी की जेव्हा ज्वर जात नाही त्यावेळी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा असा उल्लेख आहे. तर विष्णूंचं कसं आहे की ते मेंटेनर आहे. तर त्या प्रेग्नन्सी मेंटेन्ड होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो. तर आता आम्ही म्हणजे फेब्रुवारीमध्ये ह्याच्यामध्ये होतो, आणि जानेवारीमध्ये आम्ही ब्राझीलमध्ये होतो. आणि त्यावेळेला मला एक केस आठवली, वर्गातलीच एक मुलगी की जी नर्स आहे आणि जी डुला पण आहे. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की परदेशामध्ये आता घरी बाळंतपण करतात, आणि ती नर्स असल्यामुळे आणि घरी बाळंतपण करत असल्यामुळे ती खूप प्रसिद्ध पण आहे. तिचं नाव फ्लोरिस होतं, म्हणजे आहे ती अजून. आणि तिला वर्गामध्ये अचानक टॅकिकार्डिया सुरू झाला आणि तिला साधारण 25 ते 26 आठवड्याची प्रेग्नन्सी होती. तर वर्गातच तिला आम्ही आडवं घातलं, झोपवलं तिला, आणि सरळ शांतपणे विष्णू सहस्त्रनाम म्हटलं मी. आणि आधी तिची नाडी घेतली, नंतर नाडी घेतली. आधी तिच्याकडे कारण फिटल डॉपलर होता, ती डुला असल्यामुळे ती लगेच कारमधनं मागवला. आणि त्या डॉपलरवर आधी बाळाचा टॅकिकार्डिया बाळालाही झालेला,
आणि नंतर विष्णू सहस्रनाम म्हटल्यानंतर थोड्या वेळाने बघितलं तर अत्यंत उत्तम असे त्याच्यामध्ये इफेक्ट्स दिसून आले, की तिची नाडी पण कमी झाली होती, गती, तिचं ब्लड प्रेशर खाली आलं होतं आणि बाळाचा टॅकिकार्डिया कमी झाला होता. आणि तिला थोडासा आययुजीआर होता त्याच्यामुळे, आणि एमनिओटिक फ्लुइड थोडं कमी झालं होतं. तर तिला मी पंचामृत सांगितलं आणि माशमुद्ग कषाय, तर त्या माशमुद्ग कषायाचा फार सुंदर उपयोग तिला झाला, सगळ्यांना होतो. तर ते मी याच्यामध्ये नमूद करते, की काहीच अवघड नाहीये. माश म्हणजे उडीद आणि मुद्ग म्हणजे आपले मूग, आणि याच्यामध्ये सुद्धा फायटोइस्ट्रोजन आहे. म्हणजे पुढे आपल्याला वेळ मिळाला तर चर्चा करू आपण त्याच्यात. तर उडीद डाळ कमी घ्यायची कारण ती चिकट असते. मूग आपल्याला त्रिदोष शामक म्हणून सांगितलेले आहेत, मूग जास्त घ्यायचे आणि ते शिजवायचे चांगले, आणि त्याचं कढण ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुंठ घालावी, धने, जिरे घालावे. माइल्ड स्पाइस तुम्ही कुठलाही घातला तरी चालतो. त्याच्यामध्ये ताक ताजं घातलं तरी त्याला एक छान प्रकारची चव येते. आणि हे त्या गर्भिणीला खायला दिलं असता, डाव्या कुशीवर झोपवलं असता, अतिशय चांगला उपयोग ह्याचा IUGR ला सुद्धा झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. अनेक वेळेला ह्याचा प्रयोग केलेला आहे आणि हा म्हणजे छान त्याचा वापर होतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन डाळिंब, आवळा, मोरावळा, संत्री, मोसंबी ह्यांचा पण आपल्याला वापर हृद्य म्हणून करता येऊ शकतो. आता 6व्या महिन्यात आपल्या शास्त्रानुसार त्वचेची उत्पत्ती होते ना, तर या त्वचेच्या उत्पत्तीसाठी आपल्याकडे कसं आहे, क्रेज आहे गोऱ्या कातडीची. तर मग काही पेशंट असं नाही विचारत की बाळाच्या बुद्धीची वाढ होण्यासाठी, पण मग बाई आम्हाला रंग जरा चांगला पाहिजे, हा भारी आला पाहिजे. अहो भारी कशाला आहे, छान आहे की आता पहिलं मूल तुमचं. नाही नाही, दुसऱ्याचा भारी झाला, बरं ठीक आहे. मग त्यांना आपल्याला सारीबा म्हणजे अनंत मुळाचा याच्यामध्ये चांगला आपल्याला वापर करता येतो. केशर, हळद याचाही फार सुंदर उपयोग झालेला दिसतो. म्हणजे हे आपल्याला पोटामध्ये घ्यायचं आहे आणि ते आपण दुधातनं घेऊ शकतो, किंवा तुम्ही काही वडी किंवा लाडू ह्याच्यातनं पण हे घेऊ शकता. त्याच्यानंतर असं लक्षात आलं, गमतीशीर आहे, पण असं लक्षात आलं की नारळाच्या पाण्याने रंग काळा होतो. काय माहिती नाही लॉजिक काय, पण खोबऱ्याने गोरा होतो. म्हणजे काय असेल ते असो, दोन्ही खावं, मिक्स झाला म्हणून कुठे बिघडलं. शेवटी आरोग्य महत्वाचे आहे. आरोग्याची कांती जी आहे ती वेगळीच येणार आहे. तर दुधी भोपळा आहे म्हणा, किंवा ह्या ज्या अशा सौम्य भाज्या आहेत त्या खाव्यात आणि त्याचा चांगला उपयोग होतो. आता ह्याच्यामध्ये दूध, तूप, सुवर्णसिद्ध जल, बदाम, अक्रोड, हिरव्या भाज्या आणि घरात ज्या भाज्या पाले जे काय बनत असेल ते सगळं खाण्याची त्या गर्भिणींनी सवय ठेवली पाहिजे. मग तो मुगाचं धिरडं असो, पराठा, धपाटा काही असो, तर ते सगळं खाण्याचे. आणि मांसाहार जर घेत असतील तर त्या पद्धतीने त्यांनी घरातल्या लोकांना की बुवा कुठल्या प्रकारचा मांस हा उष्ण आहे, काय थंड आहे, ते विचारून त्यांनी, मला त्यातली काही फार जाणकारी नाहीये, पण त्यांनी घरातल्या लोकांना विचारून ह्या पद्धतीचा आहार घ्यायला हरकत नाही. आता आपला 8वा महिना जो आहे, तर ह्याच्यामध्ये ओजाची ओज हे अस्थिर सांगितलेलं आहे. तर हे कधी मातेकडे असतं आणि कधी बाळाकडे असतं. त्यामुळे कधी माता मलूल असते, कधी बाळ मलूल असतं. याच्या आधीचा एक मुद्दा थोडासा सांगायचा राहिला, ते म्हणजे स्तनांना जे आपल्याला पुढे काम द्यायला लागणार आहे, तर त्याच्यासाठी अंघोळीच्या वेळेला मसाज करावा आणि एरिओला आणि निपल याला मसाज करून स्तनाग्रांना जरा थोडस मसाज केला पाहिजे. पोटाला मसाज केला पाहिजे. ह्याच्यामध्ये थोडस किकवीस हे जाणवतं. आणि याच्यासाठी कणेरीचं तेल आहे, खोबरेल तेल आहे, किंवा ऑलिव्ह ऑइल आहे, बदामाचं तेल आहे, हे तेल लावलं तर ह्याच्यामुळे, आणि शिया बटरचा परदेशात फार उपयोग करतात. तर ह्या सगळ्या गोष्टींनी किकवीस ज्याला आपण म्हणतो की स्ट्रेच मार्क्स ते कमी होतात. आता जो विहार आहे तर तो पहिल्या 3 महिन्यात मुद्दामून योगासनं करू नयेत, पण प्राणायाम मात्र जरूर करावा. आणि ज्यांनी कधीच योगासनं केली नाहीयेत त्यांनी प्रेग्नन्सीच्या काळात शिकायला जाऊ नयेत. त्यांनी मग सोपी सोपी आसनं तज्ञांच्या देखरेखीखाली करावी, नाही तर काहीतरी भलतंच होऊन बसायचं. तर ह्याच्यामध्ये पोहण्याचा पण एक व्यायाम तिकडे सांगतात. आणि मला एकदा असं छान भाग्याची गोष्ट घडली की मी डिलिव्हरी पाहिली पाण्यातली इटलीमध्ये. तर ती पण आयडिया मला फार आवडली ती, आणि खरंच त्यांनी म्हणजे बाईला त्या छान वाटलं असणारच, याच्यात मला काही शंकाच वाटली नाही.
पण ते राहू दे. पण ते पाण्याचं टेम्परेचर त्यांच्या मेंटेन्ड असतं, त्यामुळे तिकडे ते पोहण्याचाही व्यायाम घेतात. तर हलका फुलका व्यायाम आणि योगाचार्यांना विचारून आणि आयुर्वेदचार्यांना विचारून जो व्यायाम असेल त्या व्यायामाला करावं. श्वसन प्रकार हे जरूर करावे. बरोबर. आणि 8व्या महिन्यात जे ओज आपण म्हणतो, की ओजस्तु तेजो धातूनाम शुक्रांतानाम परम स्मृतम, तर ओजस्कर असा आहार आपल्याला घ्यायला पाहिजे. तर त्याचा उल्लेख मी मगाशी केलाय, की पंचामृत आहे, सुवर्णसिद्ध जल आहे, ड्रायफ्रुट्स मध्ये आपले बदाम आहेत, अक्रोड आहेत, ताजी फळं आहेत, आवळा आहे, जर मिळाला तर मोरावळा, च्यवनप्राश, या सगळ्यांचा आपल्याला लाभ करता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवताना हे स्थिर बसून जेवावं. कारण परदेशामध्ये बऱ्याच वेळेला काय आपण ज्याला म्हणतो हायपर ऍक्टिव्ह बेबी ही दिसतात. कारण त्यांच्या आया प्रेग्नन्सीमध्ये गाडी चालवतात, उजव्या हाताने गाडी चालवतात, डाव्या हाताने बर्गर खातात, मध्ये मध्ये फोनवर बोलतात. मुलांना पण इलेक्ट्रॉनिक्सची जी काही खेळणी आहेत ती अशी फास्ट देतात आणि आहार असा वृक्ष सगळा वाताचा असतो. त्याच्यामुळे ती मुलं हायपर आणि म्हणजे अटेन्शन सिकिंग डिसऑर्डर ही पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. म्हणून मी त्यांना शिकवते, की जेवणाच्या आधी वदनी कवल घेता, म्हणजे त्यांच्या देशातला जो काय असेल तो मंत्र त्यांनी म्हणावा. त्यामुळे ऍसिटल कोलिन नावाचं जे न्यूरोट्रान्समीटर आहे ते स्रवतं आणि पचनाच्या कार्याला मदत होते. आणि खरं सांगायचं तर काय आहे, की याचा मनावर छान परिणाम होतो कुठेतरी. आणि त्याच्यामुळे आपलं सगळं शरीर आणि सेल्स आणि स्रोतस ही जी अशी झालेली असतात ती मोकळी होतात. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे वर्णन आहेच, की हलकं फुलकं वातावरण हवं जेवताना, तर ते नक्की पाळावं. आणि माझी आजी सांगायची, की शेवटचा घास थोडा दही भाताचा खावा, म्हणजे सौम्य खावं थोडंसं. तूप भातावर घ्यावं. खिचडी हा फार चांगला सर्वांग आहार आहे आणि त्यांच्याकडे ते वन पॉट कुकिंगला महत्व देतात. म्हणजे त्यांना आपण जर एखादी रेसिपी सांगितली तर ते म्हणतात, की टाइम किती कन्झ्युमिंग आहे. तर मग ते ठरवणार करायची का नाही. तर मी त्यांना खिचडी शिकवून टाकते. मग ते खिचडीमध्ये तुम्ही भाज्या घाला, सगळं घाला, म्हणजे वन पॉट कुकिंग. आणि मग त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला कार्बोहायड्रेट आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 2-3 डाळी भिजवून घातल्या तर पटकन होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांना ती खिचडी आवडते. थालपीठ हा पण आपला दुसरा तसाच पूर्ण आहार आहे. आणि तो जर आपण दह्याबरोबर सेवन केला तर मेथिओनिन आपल्या शरीरामध्ये B12 मेथिओनिन पण जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला परिपूर्ण असा म्हणजे आहार आपल्याला मिळू शकतो. अमिनो ऍसिड्स मोस्टली जातात, कारण थालपीठाच्या भाजणीत जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते वाचले की तुमच्या लक्षात येऊ शकतो. पपई, अननस आणि फणस, चहा, कॉफी, बाहेरचे पदार्थ हे सगळे टाळायचे या काळामध्ये. मी म्हणलं तसं विदाही अन्न घ्यायचं नाहीये. आता 7, 8, 9 मध्ये आपल्या शास्त्राने असं सांगितलेलं आहे, की कोमट तेलाचा बस्ती घ्यावा. आयुर्वेदाचार्यांकडून किंवा स्त्रीरोग तज्ञांकडून झोपताना. आणि तिथे थोडंसं असं पॅड ठेवून द्यावं आणि अगदी झोपताना घ्यावा, म्हणजे कपडे खराब होणार नाही. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तर आपलं आपानाचं कार्य जे आहे ना, तर ते सुधारणार आहे. स्क्वॅटिंग पोस्चर्स त्या आपण व्यायाम म्हणजे मार्जारासन फार छान आहे. आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेस ह्याच्यामध्ये सगळे, म्हणजे आता मी नावं नाही सांगत, सगळ्यांना माहिती आहेत. तर ते सगळे अनुलोम विलोम पासून सगळे एक्सरसाइजेस आपल्या प्रकृतीनुसार ते करावेतच. योग निद्रा पण घ्यावी जमलं तर. म्हणजे काय होतं, की शरीर रिलॅक्स होतं आणि पुढे जेव्हा प्रसवाच्या वेदना आपल्याला त्या कुठेतरी सुरू होतील, त्यावेळेला स्त्रीची शारीरिक आणि मानसिक दोन्ही तिची ज्याला आपण म्हणतो, की तयारी व्हायला पाहिजे. आता तिथे पण असं म्हणतात, की आम्हाला शक्यतो नॉर्मल व्हायचं आहे. कारण प्रसव हा प्राकृतच आपण अपेक्षित धरतो. आपलं कुठलंही पाळलेलं जनावर, मग ते मांजर असो किंवा कुत्रं असो, ते प्रसूतिगृहामध्ये जात नाही. तर ते तिथल्या तिथेच ते बाळाला जन्म देतं. तर आपल्यालाही ते काही अशक्य नाहीये, हे आपण आपल्या मनावर बिंबवायला पाहिजे. म्हणून शेवटी आणि बाळाशी संवाद साधणं, पिरियोडिक चेकअप, वजन, रक्ताची स्थिती, हिमोग्राम, ब्लड प्रेशर, हे सगळं आपल्याला आणि हालचालींवर लक्ष ठेवणं. मला एक पेशंट आठवते फार वर्षापूर्वीची, की जी बाळाची हालचाल होत नाही म्हणून आली होती. त्यावेळेला प्रभात रोडला आम्ही यात्रेत प्रॅक्टिस करत होतो आणि दिवाळीचा सुमार होता आणि मी अगदी पुष्कळ ऐकायचा प्रयत्न केला, पण मला काही ऐकू आलंच नाही. कारण बाहेर खूप दंगा होता त्या दिवशी, काही लक्षात येत नाही कसला काय आवाज होता.
आणि डॉपलरवर बघितलं, फिटल डॉपलरवर बघितल्यावर आम्हाला ठोके ऐकू आले, पण हालचाल काही जाणवली नाही. मग सोनोग्राफीला त्यावेळेला पोर्टेबल सोनोग्राफी घेऊन एक डॉक्टर यायचे आमच्याकडे, त्यांना बोलवलं असता फटाका वाजला आणि बाळाची हालचाल झाली. म्हणजे अच्छा. बाळ ते सोनोग्राफी वाले पण म्हणले मला डॉक्टर, मॅडम अहो हे तुमचं कफाचं बाळ आहे, झोपलं होतं, काही झालेलं नाहीये म्हणे ह्याला. तर त्या हालचालीकडे पण ओके. आपण लक्ष ठेवायला पाहिजे, की आपण ज्याला म्हणतो की किक्स किती आहेत. ठीक आहे. तर ते बरोबर. घरच्या घरी आपल्याला जे म्हणजे आपली नाडी, चार. कारण आता ते सगळ्यांनाच ते गॅजेट सगळ्यांच्याकडे असतात. आपलं ब्लड प्रेशर आणि म्हणजे आता कोरोनाच्या ह्याच्यामुळे सगळ्यांकडे सगळं आहे. आणि बाळाची हालचाल आणि बाळाशी संवाद साधणं, की तू आम्हाला हवा आहेस, यू आर मोस्ट वेलकम इन अवर फॅमिली. आणि सगळ्यांनी त्याच्याशी संवाद साधणं हे फार गरजेचं आहे. तर मी 4-5 अनुलोम विलोम ध्यान हे तर आपलं आहेच आहे. मी 4-5 पी ना महत्व देते. म्हणजे पॅसेंजर म्हणजे बाळ, पॅसेज म्हणजे व्हजायनल पॅसेज, मग पेन्स म्हणजे लेबर पेन्स, त्या फॉल्स आहेत का ट्रू आहेत ते आपण नाही चर्चा करत, पण ते सांगतात डॉक्टर. आणि पॉझिटिव्ह अप्रोच, बरोबर. हे जर 5 आपण पी चित्तामध्ये धारण केले तर सुखाने प्रसव व्हायला काही हरकत नाही. आणि ज्यांना कधी त्रास वाटला त्यांनी सरळ दिवस जवळ आल्यावर एरेंडेल तेल घ्यावं, काही बरोबर. धाड होत नाही. माझ्या स्वतःच्या मुलीची डिलिव्हरीच्या आधी आम्ही तिला एरेंडेल तेल दिलं होतं आणि फटकन तिची डिलिव्हरी झाली. तर असा ह्याचा चांगला उपयोग होतो. तर ही सगळी जी गर्भिणी परिचर्या आहे, ही जर आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत फॉलो केली, तर ह्याच्यामध्ये कुठलाही सगळे इव्हेंट्स हे छान जातात. मग ते डोहाळ जेवण असो, तुमचं काही असो, आणि बाळाची वाढ चांगली होते. कारण बाळ हे फक्त आपलं बाळ असं नाहीये, तर ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी जडतत्व केवळ नाहीये, तर सूक्ष्म आत्मतत्व पण आहे. आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून जर चांगले संस्कार केले, तर आपला देश कुठच्या कुठे जाईल असं मला वाटतं. खूप छान, खूप छान. अगदी योग्य सांगितलत तुम्ही, की गर्भिणी परिचर्या पालन करणं किती महत्वाचं आहे आणि कशाप्रकारे करावं. आहार-विहार हा सगळ्यात महत्वाचा भाग येतो. आजकाल आपण भारतामध्ये सगळं वेस्टर्न कल्चर आलंय. त्यामुळे या गोष्टी फॉलो करण्याचं प्रमाण खूप कमी राहिलंय. आयुर्वेदाने हे सांगितले, आपले घरातले मोठेही सांगत असतात. त्यामुळे ते ऐकणं हे खरं गर्भिणींचं महत्वाचं काम आहे. बाळाशी संवाद साधणं आणि घरामध्ये छान अगदी हलकं-फुलकं वातावरण असणं हे खूप गरजेचं. अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा. आयुर्वेदिक परिचर्या ही आयुर्वेदामध्ये मासानुमासिक कल्प आपण देतो. कारण आपण बुद्धीवर काम करतो. आपण जसं तुम्ही म्हटलात त्वचेच्या वर्णावर करतो. तसं 6व्या महिन्यात बुद्धी तयार होते. बुद्धीवर काम केलं जातं. तो नक्कीच आयुर्वेद हा अगदी सूक्ष्म लेव्हलपर्यंत जाऊन विचार करतो आणि त्यानुसार म्हणजे फक्त आपण हे बघत नाही, की तुमचं बीपी किती आणि तुमचं हिमोग्लोबिन लेव्हल किती राहिले. पण आपण प्रत्येक अवयवाचा विचार केला, की जेणेकरून तो अतिशय चांगल्या पद्धतीने निर्माण व्हावा आणि खरंच तुम्ही म्हणालात तसं, की ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यामुळे एक उत्तम राष्ट्र घडण्यासाठी हे प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. आणि ते 9 महिने म्हटलं तसं, की खूपच सुंदर असतात. त्याचा प्रत्येकाने आनंद घेतला त्या स्त्रीनी, तर ते दिवस आयुष्यात कधीही विसरले जाऊ शकत नाहीत. सो अगदी तुम्ही छान सांगितलंत. याच्यानंतर अगदी महत्त्वाचा मुद्दा जो येतो, तो 2 मुद्दे मी मांडते, की आपल्याकडे आता वेळ आहे एक 10 ते 15 मिनिटं. अगदी 6:15 वाजलेलेच आहेत. पण आपण एक 10 मिनिटामध्ये जर हा विषय घेऊ शकलो, तर सगळ्यात महत्त्वाचं आज दिसतं, की बऱ्याच स्त्रिया या सुतिका परिचर्या म्हणजे प्रेग्नन्सी नंतर जे काही रेजिमेन फॉलो केला पाहिजे, त्याचे नियम फॉलो केले पाहिजेत. ते करत नाहीत आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना लक्षात येत नाहीत. तर ते काय होतात हे जर सांगितलं, तर त्या कुठली परिचर्या फॉलो करायची हे नक्की करू शकतील. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की मेनोपॉज, रजोनिवृत्ती याची लक्षणं सगळ्यांना माहिती आहेत. पण रजोनिवृत्ती ही व्यवस्थित व्हावी. तर त्या दृष्टीने सुद्धा आयुर्वेद काय सांगतं आणि तुम्ही काय तुमचा सल्ला द्याल, की स्त्रियांनी 40शी नंतर, 45शी नंतर या गोष्टींचा विचार करावा? चालेल. आपण 5-5 मिनिटात करूया, थोडा-थोडा परामर्श करूया. येस. तर मी म्हटलं तसं की सुतिका म्हणजे आपण वार पडली की लगेच त्या स्त्रीला आपण गर्भिणी अवस्था संपते आणि ती सुतिका होते. आणि आयुर्वेद असं म्हणतो की देहे स्रोतांसी रिक्तानी पूरयित्वा अनिलो बली. म्हणजे जिथे आशय रिक्तता झालाय, म्हणजे आता हा खरा कटिरातला अवयव गर्भाशय असतो, पण तो उदरामध्ये येतो
आणि मग एकदम तो रिक्त होतो. आणि बरोबर. मग आपण जर आरशासमोर उभं राहिलो तर आपल्याला भीती वाटते आपलं रूप बघायची कधी-कधी, की आपण कसे दिसतोय विचित्र, आपलं केवढं पोट आणि हे हो, सुटलंय. कारण तो एकदम नाही ना हे होत. बरोबर. म्हणून आयुर्वेदाने ही सगळी जी परिचर्या सुतिका आहे, याच्यामध्ये अपानवात, प्राणवात, उदानवात याला फार महत्व दिलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे ही वाताची चिकित्सा आहे. अगदी बरोबर. असं म्हणजे वातस्योपक्रमा स्नेहा स्वेदा संशोधनम मृदू स्वाद्वम्ल लवणोष्णानी भोजनानी अभ्यंगमर्दनम. हे जरी वाताचा उपक्रम असला तरी तो या सुतिका परिचर्येला एकदम परिचर्याला लागू लागू पडलाय, पडतो. अगदी असं मी बरोबर. सांगते. तर ह्याच्यामध्ये इतकं छान त्यांनी वर्णन आलेलं आहे, की पुढील पाळी येईपर्यंत तिला सुतिका म्हणावं म्हणजे अंगावरती जर ती दूध पाजत असेल तर पुढील पाळी लवकर येणारच नाही. आणि जर का तिचं दूध काही कारणाने कमी झालं असेल तर पाळी येईल. तर बायकांना आता आपल्यासारख्या बायकांना म्हणजे शिकलेल्या नाही, पण खेड्यात जेव्हा मी काही वेळेला लेक्चर्स दिली, तर त्यावेळेला त्यांना हा प्रश्न होता पूर्वी, की दिवस राहणार नाहीत. म्हणजे ह्या काळामध्ये. तर तसं आपल्याला खात्रीपणे छाती ठोकपणे सांगता येणार नाही. कारण बरोबर. 4थ्या आठवड्यापासून कधी दिवस राहू शकतात. तर तेव्हा ती पण आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि शरीर थकलेलं आहे त्यामुळे हा विचारही करू नये. असं मी म्हणजे ह्याच्यामध्ये तेवढंच पार्टनरचं पण आपल्याला सपोर्ट असला पाहिजे. तर दूध भरपूर जर असेल तर पाळी लवकर येणार नाही आणि मग हे जे वाताचे उपक्रम आहे त्याच्यामध्ये मसाज पूर्ण शरीराला, सर्वांग, अभ्यंग आणि विशेष करून जे मी म्हटलं ते स्तन आणि उदर आणि कटिर ह्यांना छान रगडून मसाज करणं, शेक-शेगडी देणं, त्याच्याच बरोबर बाळालाही शेक-शेगडी देणं आणि पोटपट्टा वापरणं. कानात, नाकात, बेंबीत टाळूत तेल जिरवणं आणि कान बांधणं. या सगळ्या गोष्टी मी सांगते. आता काही लोकांना कसं आहे, की त्याच्यामध्ये वाटतं, की छे हे काहीतरी आपलं उगाच बाळंतीण मग ती आजाऱ्यासारखी दिसते. अहो दिसू दे. तिला कुठे जायचंय का? काही शर्यत जिंकायला काही? दिसू दे की थोडे दिवस 4-6 आठवडे. तर माझं असं म्हणणं आहे, हे सगळं पोटपट्टा पण वापरा तुम्ही. मग तो सुती साडीचा वापरा किंवा रेडीमेड वापरा. पण ते एकदम आशय रिक्त झालेला असतो, तर त्याला एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त होतं आणि त्याच्यामुळे पोट सुटण्याचं हे कमी होतं. त्याच्यामुळे मसाज करून जरूर तुम्ही तो पोटपट्टा वापरा आणि पहिले 10 दिवस मी तर इतके प्रकार पाहिले सुटिकागृह असल्यामुळे, की अगदी म्हणजे नॉन पासून ते व्हेजिटेरियन पर्यंत अनेक प्रकार पाहिले. म्हणजे काही लोकं जी माझ्याकडे होती नॉन खाणारी, तर ते काय म्हणे, "आम्ही पायाचं सूप देतो." पायाचं. म्हणजे आधी मला कळायचंच नाही. म्हटलं, "म्हणजे काय नेमकं?" तर म्हणजे ते गोटच्या ह्याचं सूप वगैरे म्हणजे ते आपण म्हणतो अस्थी मज्जा वगैरे ते अगदी तसं. बरोबर. म्हणजे जे हो. खातात ते त्यांना ते माहिती आहे. आणि काही जैन बायका किंवा मारवाडी बायका होत्या त्या पिपरामूलचं दूध द्यायच्या. किंवा काही अजून जो शाकाहारी वर्ग आहे तो खसखशीची खीर, अळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू म्हणजे हा बदामाच्या वड्या हा पारंपरिक आहार. पण पहिल्या 10 दिवसात मला असं वाटतं, की थोडा अनुलोमक आहार पाहिजे आणि पहिल्या 10 दिवसात थोडंसं तूप घातलं तरी हरकत नाही भातावर, खिचडीवर, पण खूप जड देऊ नये. कारण गर्भाशयाचा ऱ्हास होत असतो आणि लोकिया म्हणजे जो स्राव होत असतो त्याला लोकिया रुब्रा, लोकिया सिरोजा आणि लोकिया अल्बा असं आपण म्हणतो. म्हणजे पहिले लाल होतो, मग पिवळा असतो तो आणि त्याच्यातनं म्हणजे ते डेब्रीज, सेल्स हे सगळं बाहेर पडत असतं. तर त्यावेळेला मी परत सांगते, की जसं मी सांगितलं, की व्रण असतो तसा हा गर्भाशयातनं वार सुटली हा व्रण आहे. त्यामुळे ही व्रण असतं. व्रणिताची जी चिकित्सा दिलेली आहे सुश्रुतांनी, हं. ती तिथे लागू पडते बरोबर. तर ते सगळं आपल्याला पहिले 10 दिवस अनुलोमन असा हा आहार आपल्याला दिला पाहिजे. स्तनपान करताना त्या स्त्रीनी पहिल्यांदा देव आणि ब्राह्मण आणि गुरु यांचं हे करावं, आशीर्वाद घ्यावा, मंगलाचरण म्हणावं आणि पहिल्यांदा उजव्या स्तनाला बाळाचं तोंड लावावं आणि मग डावा स्तन द्यावा असं वर्णन आहे. आणि खरं म्हणजे असं लक्षात येतं, की आजी माझी म्हणायची, की उजवीकडे जेवण असतं आणि डावीकडे पाणी. जेव्हा मी आई झाले तेव्हा मी बघितलं, की उजवीकडचं दूध हे घट्ट असतं, त्या मानाने डावीकडचं पातळ असतं. पण दोन्ही बाजूनी आपल्याला त्या बाळाला पाजता आलं पाहिजे आणि ते स्तनपान करण्यापूर्वी मन शांत असावं. स्तनपान करतानाही मन शांत असावं. वदनी कवल घेता हे म्हणायला हरकत नाही बाळासाठी.
आणि दुसरं म्हणजे बाळाला प्यायला घेण्या अगोदर थोडस कोमट पाणी किंवा दूध प्यावं, त्याचा चांगला उपयोग होतो. स्तन्य परीक्षण करावं, म्हणजे जे दूध आहे आईचं ते चमचाभर काढावं आणि ग्लासभर पाण्यामध्ये टाकावं आणि ते तरंगतंय का बुडतंय हे बघावं. जर ते तरंगलं तर आपण म्हणतो की वातनी दुष्ट झालेलं आहे. बुडलं तर कफाची दृष्टी आहे आणि ते जर एकजीव झालं तर त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाहीये. कारण बऱ्याचदा असं लक्षात येतं की बाळाला जुलाब होतायत, उलट्या होतायत, पोटामध्ये गॅस झालेला आहे. तर अशा वेळेला हे स्तन्य परीक्षण हे आपल्याला उपयोगी पडतं. तर थोडक्यात आपल्याला जर या सुतिका परिचर्येबद्दल सांगायचं असेल तर गर्भिणीनी म्हणजे सुतिकेनी स्वतः मसाज, शेक, शेगडी आणि हे सगळा जो भारतीय परंपरेनुसार आपल्या घराच्या नुसार जो आहार आहे तो आहार घ्यावा. गरम ताजं अन्नाचं सेवन करावं. शिळं अन्न, फ्रीज मधलं अन्न, बाहेरचं अन्न, पर्युषित जेवण, शिळं जेवण हे त्याज्य करावं. हे मी एवढं सांगते. आणि बाळालाही तसंच आपण बाळाची तशीच आपण काळजी घ्यायची. आता आपल्याला वेळ नाहीये. आता पुढचा आपला भाग जो आहे तो आपण घेऊया, मेनोपॉज. तर नावाप्रमाणे नावातच सगळं आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो नावात काय आहे, तर नावातच सगळं आहे. पॉज म्हणजे थांबणे ना, तर मेन्स्ट्रुएशन थांबणे. म्हणजे आपण जे बघितलं की स्त्री शरीरामध्ये दर महिन्याला जी पाळी येते तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की अंड म्हणजे अंड बनतं आणि मग ते हार्मोन्स स्रवतात आणि मग ते गर्भधारणेची तयारी शरीर करतं. पण आता काय होतं हळूहळू हळूहळू की अंड बनायला अंडी कमी असतात आता आणि त्याच्यामुळे ती हळूहळू कमी कमी होत जातात आणि मग एक वेळ अशी येते की अंडही बनत नाही आणि ओव्हेरियन हार्मोन्सही म्हणजे जे आपण म्हणतो इस्ट्रोजेन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, हे बनत नाही आणि ती हळूहळू कमी होतात. आता हा जो मेनोपॉजचा काळ आहे, हा माझ्या माहितीप्रमाणे जर आपण आयुर्वेदाचे सगळे नियम पाळत असू की बाबा दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, रजस्वला परिचर्या आहे, गर्भिणी परिचर्या आहे, सुतिका परिचर्या आहे, तर हा मेनोपॉजचा पिरियड आला कधी आणि गेला कधी हे कळणार पण नाही. इतका हा सुखकारक होतो. कारण याच्यामध्ये स्त्रीत्व कमी होतं की काय अशी खूप स्त्रियांची एक शंका असते. पण तसं काही नाहीये. उलट मी असं म्हणेन की ती स्त्री मॅच्युअर जास्त होते, मॅच्युरिटीला पोहोचते आणि त्याच्यामुळे हे जे निसर्गाचे जे बदल आहेत हे आपण आनंदाने कुठेतरी स्वीकारले पाहिजेत, की जे शरीर आहे शीर्यते तत् शरीरम. तर एक दिवशी हे शरीर नष्टही होणार आहे. पण त्याचं जी मी पुन्हा तुम्हाला तेच उदाहरण देईन, की त्या मॅडमनी सांगितलं, की इन्व्हेस्टमेंट कुठे करायची? तर ती बँकेत करायची आहे का शेअर्स मध्ये करायची आहे का पीपीएफ मध्ये करायची आहे का अजून कुठे करायची? जसं महत्वाचं आहे की चक्रवाढ व्याजाने आपल्याला मिळत जाणार आहे, तसंच ही आरोग्याची इन्व्हेस्टमेंट आहे. ती जर आपण सुरुवातीपासून अप्रतिम केलेली असेल, तर माझ्या मते हे सगळं हे इतकं सुखकारक होतं की पाळी हळूहळू हळूहळू येते किंवा बंद होते. कधी बंद होते कळत नाही आणि 1 वर्ष झालं पाळी आली नाही, की आपण असं म्हणतो, की ह्या स्त्रीला रजोनिवृत्ती आता आलेली आहे. आणि आयुर्वेदामध्ये याचं कुठेही व्याधी असं वर्णन नाही. वर्णन आहे. पण आणि हे खरंच आहे, की रजोनिवृत्ती हा कुठे व्याधी आहे? मी तुम्हाला म्हटलं तसं, की बालपण आहे, मग तरुणपण आहे, मग वेगवेगळ्या अवस्था आहेत, गर्भिणी अवस्था आहे, मग मातृत्वाची अवस्था आहे आणि आता ती स्त्री आजी झालेली आहे. कदाचित ती पणजी पण होईल. तर हे जे सगळे बदल आहेत, हे निसर्ग चक्राप्रमाणे चाललेले आहेत आणि ते आपण स्वीकारले पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदाने असं सांगितलंय, की वायू आणि आकाशाचं महत्व आहे शेवटी शेवटी म्हणजे वाताचं परत. वायू आणि आकाश महाभूतांचं आधिक्य जास्त आहे. त्यामुळे परत आपल्याला वाताची चिकित्सा करायला पाहिजे. परदेशामध्ये ते हार्मोन्स देतात म्हणजे ईआरटी म्हणजे इस्ट्रोजन रिप्लेसमेंट थिअरी किंवा हार्मोनल रिप्लेसमेंट थिअरी एचआरटी. तर हे आपण काही घेत नाही. आपण भारतीय लोक जे आहे हे आपल्याला काही हार्मोन्सची गरज लागत नाही. आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवलं, आहार चांगला ठेवला,
व्यायाम केला, मन आनंदी ठेवलं, धार्मिक ग्रंथांचं वाचन केलं, तर माझ्या मते ह्या मेनोपॉजचा बाऊ करण्यात अर्थ नाहीये. आणि हा सगळ्यात जास्ती याचा परिणाम जो आहे ना, तो रसधातूवर होतो. बघा म्हणजे तुम्ही, की रसधातूचं जे काय कार्य आहे, की प्रीणन आहे. तर ते कुठेतरी हळू कमी होतं, म्हणजे शरीरातलं कोलेजन कमी होतं. त्यामुळे सुरकुत्या पडायला लागतात, केस गळायला लागतात, रक्तावरती मूड स्विंग्स होतात रसधातूच्या ह्याच्यात. कारण चिंत्यानांचं अचिंत्यनात असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर मूड स्विंग्स होतात. पण ते जर आपण हे सगळे आपण जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, आपण ह्याचं छान नियोजन केलेलं असेल, तर मूड स्विंग्सचा सुद्धा त्रास व्हायला नको. रक्तामध्ये शिराकाठिण्य येतं, ब्लड प्रेशर वाढू शकतं, हॉट फ्लॅशेसचा त्रास होऊ शकतो. म्हणजे एकदम गरम होणं, कपडे काढावेसे वाटणं आणि गार 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 कुठेतरी जावं, पोहायला जावं असं वाटणं. तर हे पित्त प्रकृतीत जास्ती आढळून येतं. आणि हे परत आपण म्हणतो तसं हार्मोन्स किंवा संप्रेरकांचा हा खेळ आहे. हा फार थोडा काळ असतो. याच्यावर पण आपल्याला सारिवा आहे, शतावरी आहे, आवळा आहे, प्रवाळ पंचामृत आहे. अशांनी आपल्याला चांगला उपयोग झालेला दिसतो. त्याच्यानंतर मांस शिथिल होतं, मेदाची वृद्धी होते, म्हणजे ओबेसिटी, डायबिटीज असेही व्याधी होऊ शकतात. अस्थिक्षय होतो, ऑस्टिओपोरोसिस. आता हे एका शब्दात दोन भाग येतात, ऑस्टिओ आणि पोरोसिस. म्हणजे मज्जा जी आहे, मास इज रिड्युसिंग, मज्जेचा क्षय होतो आणि हाडं ठिसूळ होतात. म्हणजे या काळामध्ये हिपचं फ्रॅक्चर किंवा एकूणच फ्रॅक्चर्स होण्याकडे शरीराची टेंडन्सी असते. पण मी तुम्हाला आता म्हटलं तसं, की जर तुम्ही पहिल्यापासून जागरूक असाल तर हे पण होणार नाही. नंतर मज्जेचा आपण विचार केला असता, विस्मरण, हा संधिशूल संधिवात हे होऊ शकतं, पण ते पण आपल्याला योग, आयुर्वेद आणि आहाराने आपल्याला या सगळ्यावर इलाज आहे. प्रवाळ पंचामृत आहे, तिक्त क्षीर बस्ती, गुडुचीचा वापर करता येतो. पंचकर्मांचा चांगला वापर या सर्व अवस्थांवर करता येतो, अगदी मसाज पासून नस्यापर्यंत. म्हणजे विस्मरणावर नस्याचा उपयोग आहे. अस्थीच्या ह्याच्यावर सगळ्याला आपल्याला बस्ती चिकित्सा प्रामुख्याने सांगता येऊ शकते. आणि विस्मरणामध्ये झोपेला जो आपण म्हणतो, की झोप अनिद्रा, झोप चांगली न येणं, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी छान छंद लावून घेतला पाहिजे. मग बागकाम असो, घरकाम असो, प्राणी पक्षी पाळणं असो, विणकाम असो, कुठलाही छंद. आणि रात्री झोपताना थोडी ध्यानधारणा करणं, ईश्वराचं स्मरण करणं, भगवद्गीता आहे किंवा काय ज्ञानेश्वरी आहे, आपल्या धार्मिक ग्रंथांचं वाचन करणं, योग निद्रा घेणं, यांनी झोपेचा आपला प्रश्न सुटू शकतो. एक महत्वाचा उल्लेख मी करते आणि थांबते. योनी भागामध्ये कोरडेपणा जाणवणं, म्हणजे कधी कधी 50शीलाच जाणवायला लागतो, संबंधामध्ये त्रास निर्माण होऊ शकतो. तर हे सगळं आपल्याला इस्ट्रोजेनमुळे होत असतं. आणि आपण ज्याला आपण म्हणतो, की आता हे ओव्हरी ही थोडीशी, आई रिटायर्ड होते, हे जर आपण डोळ्यासमोर आणलं, तर ही ओव्हरी आता रिटायर्ड झालीये. ती म्हणते मी माझं काम केलेलं आहे. तर ह्याच्यासाठी पण आपल्याला योनी पिचू तेल धारण करणं, त्याच्यानंतर मसाज करणं किंवा बदामाच्या तेलाचा किंवा ऑलिव्ह ऑइलचा किंवा शिया बटरचा किंवा असा कुठलाही याचा चांगला उपयोग आपल्याला इथे, शतावरीच्या तेलाचा छान उपयोग होतो, डाळिंब सालीच्या तेलाचा उपयोग होतो, कारण त्याच्यामध्ये फायटोइस्ट्रोजेन आहे. खाण्यामध्ये पण आपल्याला नैसर्गिक फायटोइस्ट्रोजेन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो तीळ आहे, खसखस आहे, बदाम आहे, कारळे आहेत, काळे तीळ आहेत. आपण काही एवढं सोया टोफू खायला जात नाही. सोया टोफू तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तेही वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला जवस आहे, हळीव आहे, डिंक आहे, अँटीऑक्सिडंट मध्ये आपल्याला आवळकाठी आहे, च्यवनप्राश आहे, शतावरी आहे, ब्राह्मी आहे, असं आपल्याला हे सगळं करता येतं. तर शेवटी मला असं म्हणायचंय, की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि जे आपलं निसर्ग चक्र आहे त्याला आपण कुठेतरी सलाम केला पाहिजे, मातृशक्तीला सलाम केला पाहिजे आणि याचा बाऊ करायला नको. कारण पुरुष कधी याचा बाऊ करतात का, की त्यांना अँड्रोपॉज आहे म्हणून. मग जर आपण आता सर्वच आघाडीवर आहोत म्हणतो, त्यांच्याशी खांद्याला खांदा लावून काम करतो, तर आपण कशाला तक्रार करायची. आपण पण आरोग्याचे सगळे नियम पाळूया आणि स्वस्थ राहूया. अगदी. धन्यवाद. खूप छान माहिती दिली. आणि मला अगदी खात्री आहे, की आज सगळेजण जे जॉईन झाले त्यांना लहान मुलींपासनं
रजस्वला, गर्भिणी खूप खूप महत्वाचं काउन्सिलिंगचं काम येतं गर्भिणीसाठी आणि सुतिका परिचर्येसाठी. तो त्यांनाही आज ही सगळी माहिती मिळाली असेल की आपण कुठे चुकतोय आणि आपण मॉडर्न होण्याच्या कडेच वाटचाल करताना आपल्या जुन्या संस्कृती किंवा घरनं सांगितलेल्या गोष्टी कशा सोडून चुकीच्या मार्गाने जाऊन मग त्याचा आपल्याला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. त्या आपल्याला बदलल्या पाहिजेत. सो हे नक्कीच तुमच्या सेशनमधनं सगळ्यांना छान माहिती मिळाली. सगळेजण मेसेजही करतायत की सगळ्यांना खूप आवडलं हे सेशन आणि खूप माहिती त्यांना मिळालेली आहे आणि नक्कीच ते फायदा करून घेतील. अगदी आणि मेनोपॉजकडे जाणाऱ्या काही स्त्रिया असतील की ज्यांना आता ह्या लक्षणांना सामोरं जावं लागतंय. ते हेल्दी मेनोपॉज कसा यावा यासाठीही नक्की प्रयत्न करतील. तो आजचं सेशन खूपच छान झालं. जसं म्हटलं की तुमचा अनुभव खूप मोठा आहे त्यामुळे तुमच्याकडे सांगायला खूप आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे नक्कीच या विषयावर अजून परत गप्पा होऊ शकतात. तुमच्याकडनं पुन्हा सगळ्यांना मार्गदर्शन नक्की मिळू शकतं. तो सगळ्यांनी प्रयत्न करावा की आता वर्षभरामध्ये सगळे शिकले की आरोग्य किती महत्वाचं आहे. आयुर्वेद हा प्रूव्हन आहेच आहे. आयुर्वेदाने पुन्हाच दाखवलं की काही नव्हतं म्हणजे कुठलंही औषध नाही, मेडिसिन नाही, कुठल्याही प्रकारचं व्हॅक्सिनेशन नाही. पण आयुर्वेदाने आपण कुठल्याही आजाराविरुद्ध फाईट करू शकतो. तो नक्कीच लाईफस्टाईल आपली महत्वाची आहे. आपला आहार-विहार महत्वाचा आहे आणि तो सगळ्यांनी प्रत्येक त्यांच्या वयानुरूप, त्यांच्या अवस्थेनुरूप तो फॉलो केला, तर जे आयुर्वेदाचं एम जे मॅडमनी सुरुवातीला सांगितलं, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं. स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य टिकून राहावं आणि जर कोणाला काही आजार झाला असेल, तर तो दूर व्हावा. आतुरस्य व्याधी परिमोक्ष हे आयुर्वेद करून देतं आणि ते आपलं स्वतःचं शास्त्र असल्यामुळे आपण सगळ्यांनी नक्कीच ते अंगीकारावं आणि जुनाट कल्पना आहेत म्हणून सोडून देऊ नये. कारण त्याला ही शास्त्र शुद्ध अशी बॅकग्राऊंड आहे. आजही हे प्रूव्हन आहे. तो सगळ्यांना नक्कीच आजचं सेशन आवडलंय याची खात्री आहे मला. भारती मॅडम तुम्ही इथे आलात आणि आज सगळ्यांना इतकी छान भरभरून माहिती दिली. मला सुद्धा नवीन गोष्टी अगदी म्हटलं तसं शिक्षण कधीही थांबत नाही. अजून नवीन गोष्टी तुमच्याकडनं ऐकायला मिळाल्यात त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तेजस्वी वस्तू या नवरात्री निमित्ताच्या कार्यक्रमाचा आजचा भाग आपण इथे थांबवतोय. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत 5 वाजता आणि उद्याचा आपला विषय आहे योगशास्त्र. तो त्यासाठी सौ केतकी खिरे या योगतज्ञ आहेत त्या आपल्याला उद्या माहिती देणार आहेत. तो आयुर्वेद, योग, आहार आणि सगळ्या विषय जे स्त्रियांना आवश्यक आहे, जे आपल्या कुटुंबाला आवश्यक आहे, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो उद्याही सगळ्यांनी पुन्हा जॉईन व्हा आणि योगशास्त्राबद्दल आपण माहिती करून घेऊ, की तोही कशा प्रकारे केला पाहिजे आणि कोणी कोणी केला पाहिजे. सो थँक यू व्हेरी मच सगळ्यांनी आज जॉईन झाल्याबद्दल. तुमचे मेसेजेस मी वाचतीये. तो खूप छान वाटतंय, की तुम्हाला सगळ्यांना हा आवडला. आयुर्वेदावरही तुमचा विश्वास अजून वाढतोय आणि नक्कीच सगळ्यांना हे फायदेशीर आहे. सगळ्यांनी अंगीकारावं. ही सगळ्यांना अगदी विनंती, की आयुर्वेद आणि आपला जुनी जुनी म्हणूया काही हरकत नाहीये. जुनं ते सोनं असतं कारण ही लाईफस्टाईल सगळ्यांनी सुरू करावी. तो खूप खूप धन्यवाद आणि उद्या संध्याकाळी आपण पुन्हा भेटूया. थँक यू. धन्यवाद. थँक यू भारती मॅडम. धन्यवाद.